107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्र प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून ऐकत आहोत. आज या कार्यक्रमात आपण कौशल्य आधारित शिक्षण, शिक्षण पद्धती, अध्यापन आणि मूल्यमापन या विषयावर माहिती घेणार आहोत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हेरंब कुलकर्णी. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रेय दत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. श्रोते, आपल्याला माहिती आहे की ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करत आहोत. या मालेमध्ये आपण जागतिक स्तरावरती जी मराठी माणसं, महाराष्ट्रीय लोक ज्यांनी आपल्या कार्यानं एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, अशा खास लोकांशी गप्पा मारतो आहोत. आज देखील आम्ही अशाच एका विशेष व्यक्तिमत्वाला विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे हेरंब कुलकर्णी. सर, नमस्कार. नमस्कार आणि खूप स्वागत आहे विद्यावाणीमध्ये. धन्यवाद. आमच्या श्रोत्यांना या विशेष व्यक्तिमत्वाची थोडक्यात ओळख करून देतो. शिक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये जगभरामध्ये ख्यातनाम असलेलं हे नाव आहे. जगभरातल्या शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करणं, परिवर्तन करणं हे तुमचं प्रामुख्यानं कार्य राहिलेलं आहे. सध्या 20 ते 22 देशांमध्ये तुम्ही कार्य करत आहात. आपण सध्या फिनलंडमधल्या काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन चे संचालक म्हणून कार्यरत आहात आणि या ठिकाणी तुम्ही अभिनव शैक्षणिक उपक्रमांचं पुढाकार घेण्यासाठी मदत करत आहात. डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लर्निंग एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म्स याच्यावरती आपलं मोठं काम सुरू आहे. हेरंब कुलकर्णी यांनी भारत, नायजेरिया, UK, फिनलंड अशा 22 पेक्षा अधिक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अभ्यासक्रमामध्ये सुधारणा आणि शिक्षकांचं प्रशिक्षण अशा कार्यांचं नेतृत्व केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही आतापर्यंत 14,600 पेक्षा जास्त शिक्षक आणि 500 पेक्षा जास्त संस्थांसोबत कार्य केलेलं आहे. मला सांगायला आवडेल की युरोप आणि भारतातल्या विविध अभिनव स्टार्टअप्स आणि शैक्षणिक बोर्डांसाठी सल्लागार म्हणून आपण कार्यरत आहात. की ही ओळख अशीच खूप मोठी होऊ शकते. आज आमच्या श्रोत्यांना तुमच्या व्यक्तिमत्वाचा आवाका जाणून घेण्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुढे आपल्या चर्चेतून अनेक साऱ्या गोष्टी तुमच्या समोर येणारच आहेत. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की इथं पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर थेट फिनलंडला जायचं हे निश्चित होतं का, की कुठल्या मार्गे फिनलंडपर्यंत पोहोचलात? प्रथमतः तुमच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आणि मला खूप आनंद वाटतोय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून या सगळ्यांसमोर मला येता येतं, त्याकरता तुमचे आभार. तुमचा प्रश्न आहे की मी पहिल्यांदाच विचार होता फिनलंडला जायचा का, तर अजिबात नव्हता. मी अगदी स्टँडर्ड आपल्या पुण्याचं छापील शिक्षण असं नुमोवी SP COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंगमध्ये. काही वर्ष मी पहिले टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये वायरलेस कम्युनिकेशन या विषयात काम करत होतो. त्याच्याकरता मी ल्युसन टेक्नॉलॉजीज म्हणून बेल लॅब्स ज्यांनी आपल्या टेलिकॉमचा शोध लावला त्या बेल लॅब्समध्ये मी काम करत होतो. त्यानिमित्तानं US होतो आणि US असताना त्यावेळीची मोबाईल टेक्नॉलॉजीमधली पंढरी म्हणजे नोकिया, तिकडची मला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तेव्हा मला पहिल्यांदा फिनलंड हा देश काहीतरी असं तेव्हा मला कळलं. मला पण माहिती नव्हतं आणि तेव्हा गेलो आणि ऑल ऑफ अ सडन मुंबईमधल्या 40 डिग्री प्लस टेम्परेचर पासून ते फिनलंडमधल्या -26 डिग्री टेम्परेचरमध्ये जेव्हा उतरलो हेल्सिंकीमध्ये किंवा नंतर तांपेरेमध्ये गेलो, तेव्हा तो डिफरन्स जवळपास 70 डिग्रीचा डिफरन्स होता सगळ्या मिळून. पण तो सुंदर होता, अमेझिंग होता. नुसता तो वातावरणाचा बदल नव्हता तर पूर्ण विचार प्रणालीचा एक वेगळी कल्चरल शॉक होता एक, आणि तो अनुभवायला मिळाला. आणि नंतर तिथं पुढे माझी मार्गक्रमणा सुरू झाली. असं आम्ही फिनलंडमध्ये पोहोचलो. मला वाटतं की आता 20 वर्ष झाली. 2005 साली मी तिथं पोहोचलो. वा. आणि आता या तांपेरेमध्ये तुम्ही टॅलेंट अँबॅसेडर म्हणून ओळखले जातात. हो. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही टेक्नॉलॉजीसाठी म्हणून तिकडे गेला होता. बरोबर. आपण आजचा जो आपला विषय आहे तो अध्यापनशास्त्र, कौशल्याधिष्ठित शिक्षण वगैरे, इकडे कसे काय वळालात? तर मी सुरुवातीला नोकियामध्ये कामाला सुरुवात केली आणि नोकियामध्ये काम करत असताना अगदी सुरुवातीला 2005-06 सालचं सांगतोय मी तुम्हाला, तेव्हा टॅबलेट ही संकल्पना जगाला नोकियाने दिली. नंतर ती टॅबलेट संकल्पना ऍपलनी पुढे नेली. पण टॅबलेट हा वर्ड पहिल्यांदा नोकियाने कॉइन केला. त्या एका टॅबलेटच्या प्रोजेक्टवर रिसर्च हेड म्हणून मी काम करत होतो.
त्याचबरोबर नोकियाचे अतिशय पहिले मल्टीमीडिया फोन, ज्याला N95 नावाचा फोन होता, ती माझ्या टीममध्ये तयार करायची माझी जबाबदारी होती. ते करत असताना आम्हाला पहिल्यांदा फिनलंडमधल्या शाळांमध्ये जायचा अनुभव आम्हाला मिळाला. अच्छा. आणि जेव्हा फिनिश शाळांमध्ये गेलो एका प्रोजेक्ट करता आणि तिकडच्या शाळांमधलं शिक्षण बघितलं, तेव्हा माझे डोळे एकदम खाडकन उघडले. मला कळलं की फिनिश शाळांमध्ये वर्गात मला शिक्षक शोधावे लागत होते. विद्यार्थी स्वतःहून काम करत होते. अच्छा. इयत्ता 12वी पर्यंत कुठलीही स्टँडर्डाइज नॅशनलाइज एक्झामिनेशन नाही, तरी सुद्धा विद्यार्थी मोटिवेटेड आहेत टू लर्न. आणि नंतर एवढ्या सगळं करून सुद्धा शिक्षणावरचा खर्च नॅशनल ॲव्हरेजपेक्षा कमी आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन हाय, असे सगळे मी पॅरामीटर जेव्हा शिक्षण क्षेत्रात उतरून बघितले. आणि त्याचबरोबर माझ्या कामामध्ये, नोकियाच्या कामामध्ये जेव्हा मला कळलं की माझे कलिग्स ज्या पद्धतीने विचार करत आहेत, म्हणजे मी ज्या पद्धतीने एक भारतीय म्हणून विचार करतोय किंवा माझ्याबरोबर एशियन बाकीचे सगळे आहेत किंवा इव्हन अमेरिकन्स पण आहेत, कारण मी अमेरिकेत पण माझा आधी कामाचा अनुभव होता मला 2 वर्ष जवळपास. पण त्यानंतर मी जेव्हा कळलं की हे फिनिश माणसांची जरा विचार करायची क्षमता, त्यांची पद्धत, त्यांचा व्ह्यू पॉइंट पूर्णपणे वेगळा आहे. मग त्याचं कारण कशात आहे, तर त्याचं रूट कॉज हे त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. अच्छा. त्यांच्या शाळांमध्ये आहे आणि अगदी अर्ली इयर्स मध्ये आहेत त्यांचा. हा जेव्हा आम्ही अभ्यास सुरू केला तर 2007 ते 2013 हे 6 वर्ष मी फक्त संशोधन केलं. मी आणि माझी पत्नी दोघेही याच विषयात काम करतो. शिरीन कुलकर्णी ही क्रिएटिव्ह एज्युकेशन या विषयामध्ये तिचे डॉक्टरल स्टडीज तिचे आहेत. माझा विषय एज्युकेशन टेक्नॉलॉजी आणि लर्निंग एक्सपिरियन्सेस या विषयात माझे डॉक्टरल स्टडीज माझे संशोधन आहे. आणि त्यामुळे मी पूर्णपणे नोकियातला जॉब फुल टाइम सोडून मी पूर्णपणे शिक्षण क्षेत्रात शिफ्ट झालो. असं माझं मार्गक्रमण इथं झाली आणि आता गेले जवळपास 15-20 वर्ष याच विषयात काम करतोय. खरं म्हणजे जगभरातल्या लोकांपर्यंत फिनिश भाषा पोहोचवण्यासाठी आणि भारतासारख्या देशामध्ये आमच्यासारख्या तरुणांना शिक्षण आणि ते कौशल्याधारित शिक्षण पोहोचवण्यासाठीच मला वाटतं की तुमचा हा प्रवास इकडे सुरू झालेला असावा. मी ह्याच्यामध्ये सांगतो फक्त की ह्याच्यामध्ये आम्ही फिनिश एज्युकेशन म्हणतो तेव्हा फिनिश भाषा एज्युकेशन असं नाही आहे. फिनलंडची लोकसंख्या फक्त 5.6 मिलियन म्हणजे 56 लाख लोकसंख्या, पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या आहे आणि जगभरात 56 लाखच माणसं फक्त फिनिश बोलतात. अच्छा. त्यामुळे फिनिश भाषा शिकणं नाही तर फिनिश एज्युकेशन पद्धती म्हणजे तिकडे शिक्षण पद्धती कशी आहे, म्हणजे टीचिंग मेथड्स कशा आहेत किंवा त्याला पेडागॉजी म्हणतो ते पेडागॉजी कशी आहे, हे आम्ही जगभरात इतर ठिकाणी सांगत असतो. आता आपल्या विषयाकडे वळायचं होतं, मला सगळ्यात पहिल्यांदा आमच्या श्रोत्यांना हे सांगायचं की पेडागॉजी ज्याला आपण म्हणालात म्हणजे अध्यापनशास्त्र, मग त्याची नेमकी व्याख्या काय, त्याचा अर्थ काय सांगा. पेडागॉजी या शब्दाचा खरा अर्थ म्हणायचा झाला तर त्याच्या रूटमध्ये जायला पाहिजे. सो पेडा मीन्स चाइल्ड म्हणून आपण म्हणतो पेडियाट्रिक्स, असं पेडा मीन्स चाइल्ड असं लॅटिन मूळ नाव आहे. आणि गॉगस इज टू गाईड ऑर टू क्रिएट अ लीडर. थोडक्यात मीन्स अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ लीडर ऑर गाईड आउट ऑफ अ चाइल्ड, याला पेडागॉजी म्हणतात. म्हणजे वास्तविक पाहता हे शिक्षण शिकवायचं कसं हे शास्त्र नाहीये, तर हे शिकायचं कसं आणि त्याकरता लर्निंग एन्व्हायरमेंट कसं करायचं याचं शास्त्र आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्या इथं शिकवायचा शिक्षकांना भयंकर सोस आहे. पण आपल्याला असं वाटतं की मी शिकवल्याशिवाय विद्यार्थी शिकणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपण ते शिक्षणशास्त्र म्हणजे शिकवायचं शास्त्र असं घेतो, तर ते शिकायचं शास्त्र असं आहे. हा पेडागॉजीचा मूळ अर्थ आहे. आणि जगभरात जेव्हा जेव्हा लेक्चरिंग मेथड हे नॉर्मल कुठेही वर्गात कुठे जावा, 45 मिनिटाचा तास असेल तर 40 मिनिटं शिक्षक बोलत असतो, 5 मिनिटं विद्यार्थ्यांना बाकीच्या गोष्टी करायला मिळतात. पण फिनलंडमध्ये एक्झॅक्टली उलट आहे. अच्छा. फिनलंडमध्ये तुम्हाला 15 मिनिटं शिक्षकाचं इन्स्ट्रक्शन देणं असतं, उरलेले 30 मिनिटं विद्यार्थी स्वतःहून काम करतात. वा. त्यामुळे मी जेव्हा क्लासरूममध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा म्हटलं ना की मला शिक्षक आणि विद्यार्थी मला फरकच कळेना. मला शिक्षक शोधावा लागला पहिल्यांदा फिनिश क्लासरूममध्ये गेल्यावरती. त्याचं कारण आहे की शिक्षक हा त्या विद्यार्थी रचनेचा एक भाग असतो, लर्निंग प्रोसेसचा भाग असतो आणि ज्याप्रमाणे विद्यार्थी शिकत असतो त्याप्रमाणे शिक्षक शिकत असतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसला पेडागॉजी म्हणतात. वा. खरं तर तुम्ही अतिशय उत्तम शब्दांमध्ये पेडागॉजी सांगितलीत, पण जर आमच्या श्रोत्यांना तुम्ही जे फिनलंडमध्ये पाहिलं चित्र ते जर उदाहरण देऊन सांगितलं, एखादं उदाहरण की नेमके विद्यार्थी कशा पद्धतीने शिकतायत आणि शिक्षक त्यांना कशी मदत करतायत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आमच्या इथं विषय शिकवायची जी मूळ संकल्पना आहे त्याच्यामध्ये क्युरिओसिटीला जास्त महत्व आहे. सो जगभरात असे 2 मॉडेल्स म्हणतात, एक म्हणजे इंटेलेक्ट बेस्ड एज्युकेशन आणि सेकंड क्युरिओसिटी बेस्ड एज्युकेशन. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी इंटेलेक्टला महत्व असतं, आमच्या इथं क्युरिओसिटीला महत्व असतं. आणि क्युरिओसिटीला का महत्वाचं असतं, कारण की इंटेलेक्च्युअल इन्फॉर्मेशन आजकाल जगात एवढी आहे की जेणेकरून इट इज अवेलेबल ॲज अ कमॉडिटी. एक 30 वर्षापूर्वी
आम्हाला जर एखादी माहिती मिळवायची असेल तर त्याच्याकरता पुस्तकं शोधावी लागायची, त्याच्याकरता आम्हाला लायब्ररीत जावं लागायचं, एखाद्या पुस्तकाची फोटोकॉपी काढायला लागायची. आज मी त्याला मोबाईलवरती इंटरनेटवरती क्विक आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन इज नॉट अ मोर इम्पॉर्टंट थिंग. महत्वाचं काय आहे, एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे तर त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून त्यातनं स्किल कुठलं पाहिजे, की त्यातली इन्फॉर्मेशन माझ्या उपयोगाची कुठली. त्यामुळे फिनलंडमध्ये आम्ही स्किल बेस शिकवतो. हा एक मेजर फरक त्यातला आहे. आणि दुसरा त्यातला, स्किल वापरायची असेल तर त्याच्याकरता पहिली गरज आहे ते म्हणजे क्युरिओसिटी पाहिजे, सीकर ऑफ नॉलेज. भारतामध्ये खूप उत्तम पद्धतीने शब्द वापरतो आपण, विद्यार्थी हा शब्द वापरतो. जगभरात किंवा इंग्लिश भाषेमध्ये स्टुडंट म्हणतात. स्टुडंट या शब्दाचा अर्थ आहे स्टुडेरे, म्हणजे स्टुडेरे म्हणजे पेन्स टेकिंग एफर्ट. असा प्राणी की जो एखादी गोष्ट शिकण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी पेन्स टेकिंग एफर्ट घेतो, याला स्टुडंट म्हणतात. पण विद्यार्थी म्हणजे कोण आहे, तर विद्या अर्जयती ती, म्हणजे थोडक्यात जो सीकर ऑफ नॉलेज आहे. तर हा संकल्पना फिनिश एज्युकेशनमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला कशा पद्धतीने शिकायचं ह्याचं ज्ञान शिकवायची प्रोसेस आम्ही शिकवतो. एक्झाम्पल सांगतो. याच्याकरता आम्ही वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतो. आमच्या आता एक सब्जेक्ट आहे होम इकॉनॉमिक्स नावाचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये आमच्या शाळांमध्ये, वर्गांमध्ये किचन्स असतात. किचन म्हणजे आपल्या घरचे स्वयंपाकघर असतात. स्वयंपाक, त्या स्वयंपाकघरामध्ये ज्याप्रमाणे आपण स्वयंपाक करतो त्याप्रमाणे स्वयंपाक शिकवतात. केक कसा बेक करायचा किंवा ब्रेड कसा तयार करायचा, एखादा पास्ता कसा करायचा, हे सगळं आम्ही शिकतो आमच्या पद्धतीने. किंवा इव्हन वरण भात आमटी कशी करायची हे पण आम्ही शिकतो. एकदा त्याच विषयाच्या अंतर्गत माझा मुलगा माझ्या घरी आला. तो इयत्ता 6वी मध्ये होता तेव्हा. घरी आला आणि तो अचानक त्यांनी टॉयलेट साफ करायला लागला आणि त्यांनी टॉयलेटचे फोटो काढले आणि तो गेला. परत 2 दिवसांनी परत आला. परत त्यांनी टॉयलेट साफ केलं, फोटो काढले. परत मला कळलं काहीतरी प्रोजेक्ट असेल. आणि एक महिन्याभराने त्यांनी स्वतःचे रिपोर्ट तयार केले आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी अनालिसिस केलं. जेव्हा तो टॉयलेट क्लीन करत होता तेव्हा जे लिक्विड वापर होता, क्लिनिंग लिक्विड, त्याच्या मागच्या बाजूला प्रत्येक लिक्विडमध्ये कुठली केमिकल्स होती त्याचा अभ्यास केला. त्याचा रिपोर्ट तयार केला आणि त्या रिपोर्टवर आधारित त्यांनी सांगितलं की आपल्या असलेले टॉयलेट क्लिनरमध्ये किती केमिकल्स हे हार्मफुल टू नेचर आहेत, हे पाण्यात गेल्यामुळे आणि हे सांडपाण्यात गेल्यामुळे कशा पद्धतीची जमिनीची हानी होतीये. त्यामुळे आपण आपल्या घरातलं पुढच्या महिन्यातलं टॉयलेट क्लिनर जे असतात ते बायो फ्रेंडली आणूया. त्याचा एक रिपोर्ट करून त्यांनी आम्हाला दिला, शाळेमध्ये सबमिट केला आणि हा त्याचा प्रोजेक्ट वर्क होता, हा त्याचा अभ्यास होता. याच्यावर त्याचं इव्हॅल्युएशन झालं, याच्यावर त्याचं असेसमेंट झालं. ह्याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो. म्हणजे माझ्यासाठी माझा मुलगा टॉयलेट साफ करतोय हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, त्याचा अभ्यासात वापर करून घेतोय आणि त्याच्यापासून जगाला शिकवतोय किंवा ऍटलिस्ट माझ्या घराला शिकवतोय तो, की मी कधी विचार नव्हता केला की अरे माझ्या टॉयलेट क्लिनिंगमध्ये कशाला असायला पाहिजे केमिकल्स, बट ही कुड थिंक ऑन दॅट लाईन. त्यामुळे आमच्या शाळांमध्ये असं शिकवतात. अगदी अजून एक साधं एक्झाम्पल सांगतो. मॅथमॅटिक्स शिकवायचं असेल तर अगदी साधं, की तुम्ही तुमच्या मनात एक नंबर घ्या, मी माझ्या मनात एक नंबर घेतो, 100 मधला कुठलाही नंबर घ्या आणि आता मी तुमच्या मनातला नंबर ओळखणार आणि तुम्ही माझ्या मनातला नंबर ओळखायचा. फक्त मॅथमॅटिक्स शिकताना एक काळजी घ्यायची, त्यामध्ये फक्त प्रश्न असा नाही विचारायचा की तुमच्या मनातला नंबर काय, नाही तर गेमच नाही राहणार. त्याच्याऐवजी प्रश्न असा विचारायचा की ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये असेल. मग त्यामुळे तुम्ही विचारू शकता की तुमचा नंबर 50 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे, तुमची संख्या समसंख्या आहे का विषम संख्या आहे, तो प्राईम नंबर म्हणजे अविभाज्य संख्या आहे का नाहीये, त्याच्यामध्ये तुम्ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट विचारू शकता. असे प्रश्न विचारून ते जवळजवळ आणत ती संख्या ओळखायची. असं खेळाच्या माध्यमातून गेम बेस्ड लर्निंग आमच्या क्लासरूममध्ये शिकवतात. आणि ह्या सगळ्या संकल्पनेला क्रिएटिव्ह पेडागॉजी असं म्हणतो. आणि काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन हे फक्त क्रिएटिव्ह पेडागॉजी मध्ये काम करायचं काम करतं. हे आमच्या संस्थेचं मूळ उद्देश आहे. त्याचा उद्देश आहे रिडिफायनिंग एज्युकेशन थ्रू क्रिएटिव्हिटी. सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून हेरंब कुलकर्णी तुमचे विचार ऐकताना आम्हाला असं वाटतं की हे सगळं माझ्या शाळेच्या वेळेस का नव्हतं, किंवा अशा पद्धतीनं आम्हाला शिकायला मिळायचं किती बरं झालं असतं. श्रोते हो, आपण नवयुगाची ज्ञानमाला ही मालिका ऐकतो आहोत विद्यावाणीवरून, अर्थात 107.4 FM वरून. आणि आज गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं हेरंबे कुलकर्णी यांची ही मुलाखत ऐकत असताना, यांचे विचार ऐकत असताना आम्हाला खरंच असं वाटतं की तुमच्याकडे खूप साऱ्या नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही फिनलंडच्या शाळेमध्ये ज्याचा अनुभव घेतला आणि त्याच्यावरती पुन्हा रिसर्च केलेला आहे आणि त्या तुम्ही आम्हाला सांगण्यासाठी आला. तुम्ही आता थोडक्यात आम्हाला आमचं पारंपरिक शिक्षण आणि कौशल्यावर आधारित असणारं शिक्षण याचा फरक अतिशय उत्तम
प्रकारे या 2 उदाहरणातून सांगितलात. मला तुम्हाला विचारायचं की आपण अनेक देशांमध्ये तुम्ही फिरला आहात, तिथं सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आता भारतामध्ये आपण कौशल्य विकासासाठी प्राथमिक पावले कोणती उचलली पाहिजेत शालेय शिक्षणामध्ये, तसंच कौशल्यांच्या समावेशासाठी शैक्षणिक धोरणामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का? भारतात काय सुचवाल तुम्ही? आता मी हे सगळं फिनलंडबद्दल सांगितलं, पण आपल्या मराठीत एक चांगली म्हण आहे की लंकेत सोन्याच्या विटा. तर मी जरी हे फिनलंडबद्दल सांगत असलो तरी यातला शब्दनशब्द भारताबद्दल खरा आहे. आणि भारतातल्या असलेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑलरेडी 2025 म्हणजे आज मितीला हे सगळं करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी कुठलं फिनलंडमधल्या गोष्टी बोलतच नाहीये. त्यामुळे भारत सरकारने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, महाराष्ट्र सरकारने, आपल्या पुणे विद्यापीठाने सर्वांनी जर काही करायचं असेल तर हे स्किल बेस्ड एज्युकेशन हे क्लासरूममध्ये उतरवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्याच्याकरता म्हणून आपल्याला पगार दिला जातो असं समजूया शिक्षण क्षेत्रामध्ये. तर हा त्याच्या मागचा एक महत्वाचा पार्ट आहे. फरक आता त्यामागचा फक्त असा आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये तो आहे, पण तो क्लासरूममध्ये उतरणं ही खूप मोठी स्टेप आहे. आणि ते करण्यासाठी जे करायला पाहिजे त्याच्याकरता जी स्टेप बाय स्टेप मेथड असायला पाहिजे, त्याच्यापर्यंत आपण पोचतोय का, हा एक मोठं प्रश्नचिन्ह आत्ता आहे. याचं कारण सांगतो की आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पहिल्यांदी मी 2015 पासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ड्राफ्टमध्ये मी काम करतोय. 2017 मध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम मिनिस्ट्री ऑफ HRD जेव्हा होती तेव्हा लॉन्च केला. आम्ही छत्तीसगडमध्ये काम करत होतो. आम्ही छत्तीसगडमधल्या जवळपास 15,000 शिक्षकांबरोबर आम्ही हे काम केलं. तेव्हा त्याचा उपयोग आम्हाला या लर्निंग आउटकम किंवा स्किल बेस्ड लर्निंगमध्ये झाला आणि त्याचंच इनपुट आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली आता ती पॉलिसी तयार झाल्यावरती जे प्रोसेस व्हायला पाहिजे की जेणेकरून शिक्षकांनी ते समजून घेणं आणि ते क्लासरूममध्ये उतरवणं, ही प्रोसेस खूप स्लो चाललेली आहे किंवा ती व्यवस्थित डायरेक्शनला चालली आहे की नाही ह्याच्याबद्दल शंका आत्ता आहेत. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ह्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय गोष्टी पॉलिसीमध्ये असायला पाहिजे. सो पॉलिसीमध्ये गोष्टी आहेत. आता पॉलिसीमधल्या गोष्टी क्लासरूममधल्या उतरवायला 3 महत्वाच्या गोष्टी करायला पाहिजेत. पॉईंट नंबर 1, जोपर्यंत आपला करिक्युलम आणि सिलेबस याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवत नाही आणि ती क्षमता शिक्षकांची येत नाही, तोपर्यंत आपण स्किल बेस्ड करिक्युलम करू शकत नाही. मी थोडं एक्सप्लेन करतो कारण की थोडा टेक्निकल विषय त्याबद्दल. एखादी गोष्ट मी का शिकायची, त्याचं कारण काय, हे व्हाय या प्रश्नाचं उत्तर करिक्युलम सांगतो. आणि ते शिकताना काय शिकायचं त्याकरता व्हॉटचं उत्तर हे सिलेबस शिकवतो. आणि तो कशा पद्धतीने शिकायचं म्हणजे हाऊचं उत्तर हे पेडागॉजी शिकवते. तर ह्या तिन्ही पार्टचा वेगवेगळा कॉन्टेंट, कारण की कसं आहे की लर्निंग आउटकम्स हे मोर ऑर लेस एक 10, 15, 20 वर्ष कॉन्स्टंट असू शकतात. आता AIच्या जमान्यामध्ये किंवा इंटरनेटच्या जमान्यामध्ये तुमचा कंटेंट एवढा फास्ट चेंज होतोय की एखादं उदाहरण मी 10 वर्षापूर्वी जे सांगत होतो ते आज व्हॅलिड नाहीये. कुठल्या पद्धतीचे जॉब्स 25 वर्षापूर्वी होते ते जॉब्स आता अस्तित्वात नाही आणि अजून 5 वर्षांनी ते अस्तित्वात असतील याबद्दल कोणाच गॅरंटी नाही. कोणी भविष्यवेत्ता सांगू शकत नाही 5 वर्षांनी कुठले जॉब्स असतील. पण स्किल्स किंवा लर्निंग आउटकम ते कॉमन असतात. 100 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी जे लर्निंग आउटकम होते ते आत्ता पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ भारतातल्या थोर व्यक्तींची माहिती किंवा थोर व्यक्तींनी ते थोरपण कसं आणलं हे माहिती असायला पाहिजे. याची लर्निंग आउटकम फिक्स्ड आहे. ते 25 वर्षापूर्वी होतं, आत्ता पण होतं. तेव्हा आम्ही थोर व्यक्तींची माहिती म्हणून सुनील गावस्करांचा धडा 6वी मध्ये होता. नंतर तेंडुलकरांचा आला, सचिनचा आला, नंतर विराट कोहलीचा आला, आज अजिंक्य रहाणेचा येईल. सो कंटेंट बदलत जाईल पण स्किल कॉन्स्टंट आहे. हे जोपर्यंत शिक्षकांना कळणार नाही तोपर्यंत आपला एक महत्वाचा आपण चेंज करणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षकांना तो करिक्युलम माहिती असून लर्निंग आउटकम प्रमाणे स्वतःचा लेसन प्लॅन डिझाईन करता यायला पाहिजे. त्याकरता म्हणून त्या विद्यार्थ्यांना आणि त्या असलेल्या लर्निंग कम्युनिटीला माहिती असायला पाहिजे की आज मी शिकतोय याचा स्किल कुठलं वापरतोय. उदाहरणार्थ सांगतो की बऱ्याचशा ICSE बोर्डला असं म्हणतात की भरपूर कंटेंट असतो. आपल्या इथं एक नवीन एक संकल्पना मला नंतर कळली खूप, पण एक गैरसमज आहे की SSC म्हणजे सगळ्यात सोपं, CBSE थोडंसं अवघड, ICSE म्हणजे सगळ्यात अवघड, IGCSE आणि IB म्हणजे सगळ्यात अवघड, असं एक उतरंड लावून टाकली आपण त्याबद्दलची किंवा चढता क्रमाने सांगितलंय. हा गैरसमज आहे पूर्णपणे, भाबडी अंधश्रद्धा ही पूर्णपणे. पण जेव्हा मी त्याचा अभ्यास केला, मी सगळ्या करिक्युलमचा अभ्यास केला, तेव्हा मला त्यातनं एक गोष्ट जाणवली की ज्या ज्या करिक्युलम्समध्ये तुम्हाला कंटेंट आणि स्किल्स याच्यामध्ये 2 वेगळा फरक जाणून घेऊ शकतो, तो कंटेंट आणि तो करिक्युलम सगळ्यात उत्तम असतो.
आपल्याला क्लासरूममध्ये 100 वर्तमानपत्र घेऊन जाणं आणि प्रत्येक वर्तमानपत्रातली प्रत्येक बातमी वाचणं हे शक्य आहे का आपल्याला? नाही आहे. तर तुमच्याकडे काय स्किल असायला पाहिजे? तर कॉम्प्रिहेन्शनचं स्किल असायला पाहिजे की एक बातमी वाचली इंडियन एक्सप्रेस मधली किंवा टाइम्स ऑफ इंडियातली की बाबा आज काहीतरी ट्रम्प नवीन टेरिफ लावलं 25% भारतावरती, ही कॉन्सेप्ट कळली तर प्रत्येक वर्तमानपत्रातली बातमी वाचायची गरज नाही कॉन्टेंट वाईज म्हणून. पुढच्या वर्तमानपत्रात त्यातला फरक काय एवढंच फक्त बघायची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वर्तमानपत्र वाचायला हार्डली 2-2 मिनिटं पाहिजेत पुढची. आपल्या शाळेमध्ये हे शिकवत नाहीत. आपल्या शाळेमध्ये प्रत्येक धडा हा नवीन पद्धतीने तसाच वाचायला पाहिजे आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत धडा वाचला नाही तर धडा पूर्ण होत नाही. हे कुठल्या बेसिसवर आपण शिकतो? कारण की त्याच्यातनं आपण स्किल न शिकता फक्त कंटेंट शिकतो. खरं. हा एक मेजर फरक जोपर्यंत शिक्षकांना कळत नाही त्यातला फरक आहे. दुसरं, जेव्हा आपण स्किल बेस्ड लर्निंग आपण म्हणतोय त्याच्याच बरोबर आपल्या दुसरी महत्वाची गोष्ट त्याचं असेसमेंट. स्किल शिकवणं थोडंसं सोपं असेल पण स्किलचं असेसमेंट करणं खूप अवघड असतं. म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्रिहेन्शन झालं हे कळणार कसं? उद्या मी एखादी गोष्ट शिकवते तुम्हाला कळली आहे हे तुम्हाला कळणार कसं? त्याकरता तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देऊन चालत नाही. तुम्हाला त्यातले वेगवेगळ्या पद्धतीचे असेसमेंट जमले पाहिजेत. आज मितीला आपल्या शाळांमध्ये फक्त असेसमेंट म्हणजे फक्त लेखी म्हणजे पेन आणि पेन्सिल असेसमेंट हीच फक्त असेसमेंट धरली जाते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सांगितलंय की आपल्याकडं फॉर्मेटिव्ह असेसमेंट वेगवेगळ्या पद्धतीचे असेसमेंट करणं अपेक्षित आहे. पण आपल्या शिक्षकांना त्याचं ट्रेनिंगच नाही. 70 प्रकारच्या वेगवेगळ्या असेसमेंट्स असतात. व्हर्बल असेसमेंट्स असतात, ग्रुप असेसमेंट असतात, पियर असेसमेंट असतात, डिझाईन असेसमेंट्स असतात, क्रिटिकल असेसमेंट असतात, रिफ्लेक्टिव्ह असेसमेंट असतात. जोपर्यंत आपल्या वर्गांमध्ये रिफ्लेक्टिव्ह असेसमेंट येत नाहीत तोपर्यंत आपण स्किल शिकणार नाहीत. आणि तिसरा, ह्या दोन्हीच्याही संगणमताचा तिसरा महत्वाचा पाठ, जोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकायचं कसं हे शिकवत नाही, लर्निंग टू लर्न. कारण की आपल्याला खूप शिकवायचा सोच भयंकर आहे. त्यामुळे वर्गात गेला की शिक्षक शिकवायला सुरुवात करतो तर आपण उलटं करायला पाहिजे, हाऊ टू लर्न हे शिकवायला पाहिजे. आमच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 6वी पर्यंत हाऊ टू लर्न एवढंच फक्त शिकवतात. अतिशय सावकाश शिकवतात. पण जेव्हा शिकवणं पूर्ण होतं तेव्हा विद्यार्थी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतो आणि शिकायला सुरुवात करतो. या सगळ्या प्रोसेसला एक अकॅडमिक टर्ममध्ये नाव आहे स्टुडंट एजन्सी. सो स्टुडंट एजन्सी डेव्हलप करणं हे आपल्या शिक्षण व्यवस्थेत जोपर्यंत सेंट्रल काम होत नाही आणि ते पॉलिसीचं काम होत नाही तोपर्यंत आपण स्किल लर्निंग होऊ शकत नाही आपल्या शाळांमध्ये. खरं म्हणजे तुम्ही अतिशय बेसिक पण तरी देखील खूप नव्या वाटणाऱ्या अशा गोष्टी आम्हाला सांगत आहात. वा. सो तुम्ही अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगताय त्या खरंच माहिती असणाऱ्याच तरी देखील त्यातल्या अनेक साऱ्या नवीन गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता आहात. मला विचारायचं की शिक्षकांनी या सगळ्याची तयारी कशी केली पाहिजे? प्रथमतः म्हटलं त्याप्रमाणे शिक्षकाला माहिती असायला पाहिजे की मी आज क्लासरूममध्ये जातोय तर त्याचं लर्निंग आउटकम काय असायला पाहिजे. मी काय शिकवतोय म्हणजे कॉन्टेंट काय शिकवतोय ह्याच्यापेक्षा मी ते शिकवायची माझी पद्धत काय असेल आणि त्याच्यातनं विद्यार्थी शिकेल काय हे जोपर्यंत शिक्षकाला माहिती नसतं तोपर्यंत शिक्षक पुढे जाऊ शकत नाही. याच्याकरता जे शिक्षणशास्त्रामध्ये त्यांना माहितीच आहे, एक जुलियन ब्लूम नावाचा एक ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ज्यांनी तयार केली असा एक मोठा रिसर्चर होता. त्यांनी सांगितलं की शिक्षण क्षेत्रात जर तुम्हाला शिकायचं असेल तर शिकायची प्रोसेस काय असते तर पहिल्यांदा तुम्ही गोष्टी रिमेंबर करता म्हणजे आठवता, त्यानंतर समजून घेता म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल, नंतर देन यू गो टू द ऍप्लिकेशन, देन यू गो टू अॅनालिसिस, देन यू गो टू इव्हॅल्युएशन अँड देन यू गो टू क्रिएटिव्हिटी. आता हा त्यांनी जेव्हा पूर्ण सिद्धांत पहिल्यांदा मांडला की शिकायची प्रोसेस कशी असायला पाहिजे त्याच्याबद्दल बरेच वादंग निर्माण झाले, चर्चा झाल्या. त्या वादंगात आपण पडायला नको. एक महत्वाचा त्यातला वादंग असा होता त्यातला की असं नाही की प्रत्येक वेळेला आपण खालनं सुरू करतो, आपण हे वरनं पण सुरू करू शकतो. पहिल्यांदा क्रिएटिव्हिटी करू शकतो. एखादी गोष्ट इव्हॅल्युएट करा आणि मग ते समजून घ्या, त्याच्याकरता कॉन्सेप्ट समजून घ्या, त्याच्याकरता रिमेंबर करा. एखादी गोष्ट ऍक्टिव्हली पहिल्यांदा खेळून दाखवा आणि खेळाच्या माध्यमातून तुम्ही शिका. मगाशी मी जे ऍक्टिव्हली सांगितलं की मगाशी काय मी सांगितलं माझ्या मुलाच्या एक्झाम्पलमध्ये ऍप्लिकेशन पहिल्यांदा तो सगळा आणि नंतर त्यांनी कॉन्सेप्ट समजून घेतली, मग अंडरस्टँडिंग, मग रिमेंबरिंगकडे गेला. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आत्ताच्या जमान्यामध्ये आणि जो आत्ताची गरज म्हणजे तुम्हाला आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, चॅटजीपीटीच्या जमान्यामध्ये हे जे 6 प्रोसेस तुम्हाला सांगितले त्यातल्या खालच्या 2 प्रोसेसेस या एआयने ऑलरेडी कॅप्चर केलेल्या आहेत. आपल्यापेक्षा उत्तम मेमरी कॉम्प्युटर्सची आहे, सर्व्हर्सची आहे आणि आपल्यापेक्षा साध्या आणि सोप्या स्वरूपात चॅटजीपीटी आपल्याला सांगतं की ही कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट ही अतिशय सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने समजायची हे चॅटजीपीटी उत्तम सांगतंय. आता मला सांगा कुठल्याही शाळेमध्ये आपल्या जावा आणि त्याचे लर्निंग आउटकम शोधायला सुरुवात करा. सगळे लर्निंग आउटकम बॉटम 2 मध्येच आहेत, त्याच्या पुढे नाहीच. म्हणजे आपले शिक्षक
जे मशीनने शिकवायला पाहिजे तेवढंच शिकवतायत. सो वी आर कॉम्पिटिंग विथ द मशीन्स. सो इन द AI वर्ल्ड आता आपल्याला गरज अशी आहे की आपण ह्युमन म्हणून आपली ॲबिलिटी काय आहे, मनुष्य म्हणून आपली ॲबिलिटी काय हे ओळखायला पाहिजे. म्हणून माझं पहिलं वाक्य असतं जे 2023 साली मी पहिल्यांदा सांगितलं की AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शिक्षक हे जास्त मनुष्य स्वभावाचे होतील, म्हणजे आपण माणसासारखे वागू. का? कारण की आता आपण मशीनसारखे वागतोय आणि रिमेंबर आणि अंडरस्टँडिंग एवढ्याच 2 गोष्टी करतोय. गोका ओका त्याच्याबद्दल असलेलं थोडंसं कॉन्सेप्ट लक्षात. काही वेळेला थोडे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आले की आपल्याला भारी वाटतं की अरे आपण ऍप्लिकेशन बेस्ड. तर मुळात म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड अभ्यास करणं हेच मनुष्य प्राणाचं मूळ संकल्पना आहे. किंवा क्रिएटिव्हिटी ही मनुष्य प्राण्याची मूळ संकल्पना आहे, ती बाकीच्या प्राण्यांची नाहीये. क्रिएटिव्हिटी ही संकल्पना बाकीच्या प्राण्यांमध्ये नाहीये. तर मनुष्य म्हणून किंवा मशीनपेक्षा वेगळं जगायचं असेल आणि ते शिकवायचं काम शिक्षकांनी करायचं असेल, AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. खरंच हा त्यातला महत्वाचा पार्ट आहे. तिसरा महत्वाचा यातला जो पार्ट आहे, जोपर्यंत तुम्ही ह्या 2 गोष्टींकडे जात नाही, लर्निंग आउटकम तुम्ही शोधले, त्याच्या पद्धतीने तुमची टीचिंग मेथड तयार केली. शिक्षकांना अजून एक गोष्ट करायला पाहिजे आणि जी आत्ताच्या जमान्यात आवश्यक आहे, यू शुड नो युअर स्टुडंट्स. एक आमचा प्रोग्राम आहे KYC म्हणतो त्याला, नो युअर चाइल्ड. KYC म्हणजे आपल्या बँकेत करतो KYC नाही, तर नो युअर चाइल्ड. कारण की ह्या पुढच्या काळामध्ये तुम्ही काय शिकवता किंवा कसं शिकवता ह्याच्यापेक्षा तुमचा एंड युजर जो आहे की जो शिकतोय त्याच्यापर्यंत तो विषय जाऊन पोहोचतोय की नाही आणि तो कशा पद्धतीने जाऊन पोहोचतोय जास्त महत्वाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं मानसशास्त्र, त्याच्याकडे असलेला इंटरेस्ट, त्याची असलेली पॅशन, तो हाताने किती गोष्ट करू शकतोय आणि ती शिकायची पद्धत, हे सगळं जोपर्यंत शिक्षकाला माहिती नाही तोपर्यंत तुम्ही कितीही बोला, कितीही शिकवा, विद्यार्थी शिकणार नाहीत. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये मोटिवेशन अँड लर्निंग टू लर्न ॲटिट्यूड विल मेक द डिफरन्स इन लर्निंग. आणि हे करायची प्रोसेस जी असते ती शिक्षकाला माहिती असायला पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणून आपण काम करतो. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या करायला पाहिजेत. तुम्ही अतिशय महत्त्वाचे इनपुट्स आमच्या शिक्षकांसाठी म्हणून खरं सांगितलेले आहेत. कारण शिक्षकांचा आत्ताच इथून पुढचा वावर हा आता बदलला पाहिजे हे नक्की आहे. तुमच्याबरोबरच्या ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आता वेळेची मर्यादा लक्षात घेता आज थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूयात एका वेगळ्या भागामध्ये या मालिकेमध्ये, नवयुगाची ज्ञानमाला. ही मालिका आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने करतो आहोत. इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, आताच आपण कौशल्यपूर्ण शिक्षण, शिक्षण पद्धती, अध्यापन आणि मूल्यमापन या विषयावरील डॉक्टर हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 744 722 1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani.fm@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. मित्रहो, काल या कार्यक्रमात आपण हेरंब कुलकर्णी यांच्याकडून कौशल्याधारित शिक्षण, शिक्षण पद्धती, अध्यापन आणि मूल्यमापन या विषयावर माहिती घेतलीत. आज या कार्यक्रमाचा पुढील भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. श्रोते, आपल्याला माहिती आहे की ही मालिका आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करत आहोत. या मालेमध्ये आपण शिक्षण आणि तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती ख्यातनाम असणारे हेरंब कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण असं ऐकलं की त्यांनी शिक्षण पद्धतीमध्ये कौशल्यांचा समावेश कसा केला पाहिजे, का केला पाहिजे आणि विद्यार्थी अधिकाधिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम कसे शिकतात याची काही उदाहरणं देखील सांगितली.
तिथं विद्यार्थ्यांची कौशल्य डेव्हलप होण्यासाठी कशी सुरुवात होते याच्याविषयी देखील सर आपण बोललो. सर, मला यापुढे जात असताना थोडंसं मोठ्या विद्यार्थ्यांच्याकडे जायचं आहे, सिनियर कॉलेजकडे जायचं आहे मला. हे जे सिनियर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत ते आता बऱ्यापैकी AI टूल्सचा वापर करतात. त्यांना माहिती आहे की उत्तरं कशी द्यायची आहेत. पण त्यांना शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा 11वी-12वीमध्ये असताना अशी सवय लागलेली आहे, जरी प्रोजेक्ट जरी केला तरी तो लिहूनच आणायचा आहे. हां, भारतामध्ये अनेक वर्षे, म्हणजे तुम्ही मागच्या भागामध्ये उल्लेख केला होता की SSC, ICSE, CBSE सगळीकडे प्रोजेक्ट करायला सांगतात खरं, पण तो लिहून आणायचा असतो पुन्हा, आणि मग तो कुठेही कॉपी करता येतो. आता त्याची तर पुस्तकं देखील छापलेली आहेत. दुसऱ्या बाजूला आता जेव्हा मूल महाविद्यालयात जातं आणि तो तरुण जेव्हा शिकायला लागतो तेव्हा तिथं शिक्षकांना, शिक्षण संस्थांना आणि पालकांना देखील असं माहिती आहे की इंटरडिसिप्लिनरी म्हणजे बहुशाखीय अभ्यास म्हणजेच कौशल्य विकासासाठी पूरक अभ्यासक्रम. तर हे खरं आहे का? आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यांचं मूल्यमापन जेव्हा आपण करतो तेव्हा कुठल्या मोजपट्ट्या वापरल्या पाहिजेत? तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय आणि हायर एज्युकेशन सेक्टरसाठी ह्याच्याबद्दलचा एक विचार सगळ्यांसमोर मांडला गेला पाहिजे. तर पहिला पार्ट इंटरडिसिप्लिनरी लर्निंग. ह्याचा अर्थ कौशल्याधारित एज्युकेशन मॉडेल हा खूप लिमिटेड थिंकिंगचा विचार आहे. लिमिटेड थिंकिंगचा विचार का आहे सांगतो तुम्हाला, की जोपर्यंत तुम्हाला स्किल मोजता येत नाही, स्किल कसं शिकवायचं हे माहिती नाही, तर तुम्ही एका शाखेतलं सोडा 2 शाखेतलं तर स्किल समजून घेणंच अवघड आहे त्यातलं. त्यामुळे 2 शाखांचा एकत्र मिलाप करून आपण ज्या मोजपट्ट्या पूर्वी वापरत होतो त्याच जर वापरून आपण आता शिकलो तर आपल्याला काही शिकणं नाही. म्हणून म्हटलं की इंटरडिसिप्लिनरी लर्निंग करायचं असेल तर पहिलं तुम्हाला बेसलाईन क्रिएट करायला पाहिजे. ते म्हणजे स्किल म्हणजे काय, स्किल शिकायचं कसं आणि ते असेस कसं करायचं, म्हणजे त्याची चाचपणी कशी करायची, चाचणी कशी करायची याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा पहिला मुद्दा. पण इंटरडिसिप्लिनरी म्हणजे 2 किंवा 3 सब्जेक्ट्स एकत्र घेऊन शिकणं, आता त्याच्यातले 2 इंट्रा आणि इंटर असे 2 त्यातले पार्ट आहेत आणि त्याच्यामध्ये असले मल्टी डिसिप्लिनरी हा तिसरा पार्ट आहे. जेव्हा तुम्ही इंटरडिसिप्लिनरी अप्रोच वापरता तेव्हा तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टबद्दल नुसतं समजून घेत नाही, तर दुसऱ्या सब्जेक्टचं ऍप्लिकेशन पहिल्या सब्जेक्टमध्ये करण्यासाठी आणि व्हाईस वर्सा करण्यासाठी तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन स्किल वापरता. पण जेव्हा तुम्ही मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच वापरता तेव्हा तुम्ही क्रिएटिव्हिटी, इव्हॅल्युएशन या सगळ्या स्किल्सकडे जाता आणि हे जोपर्यंत आपल्या शिक्षणाक्रमात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिकणं शक्य नाही. आता मी थोडा जरा परखड बोलतो पण त्या निमित्तानं कळेल. त्यानंतर आपल्याकडं लेट्स से 1995 सालापर्यंत मोस्ट ऑफ द सब्जेक्ट्स हे प्युअर सायन्सेसचे सब्जेक्ट होते. मी स्वतः इंजिनियर पुणे विद्यापीठातनं झालेला, मी पुणे विद्यापीठाचा अभिमानी, लेट्स से आय एम सो प्राऊड ऑफ पुणे विद्यापीठ. तेव्हा नाव पुणे विद्यापीठ होतं. मी ह्याचा विद्यार्थी आहे. आमच्या वेळेला मॅक्सिमम इंटिग्रेटेड ब्रांचेस होत्या, त्या इन्स्ट्रुमेंटेशन होत्या, ENTC होत्या इंजिनिअरिंगमध्ये आणि थोड्या कॉम्प्युटर सायन्सच्या काही कॉमन ब्रांच होत्या. पण मेनली इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल्स अँड सिव्हिल या सगळ्या बेसिक ब्रांचेस होत्या. आता तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन ब्रांच तुम्हाला सापडतीये. बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, बायोडायव्हर्सिफाईड इंजिनिअरिंग, सस्टेनेबल इंजिनिअरिंग. पण ह्या 2-3 सब्जेक्ट तुम्ही एकत्र करता, शब्द एकत्र करता, पण ते शिकवायची पद्धत जुनीच ठेवता. त्यामुळे जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये जेव्हा मी जातो, जेव्हा बघतो की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चॅलेंज काय दिलंय, तर चॅलेंज दिलेलं नसतंच त्यामध्ये. थोडक्यात आपण वी आर युझिंग ओल्ड मेथड्स जस्ट बाय पुटिंग इन टू द न्यू बॉटल. त्याच्यामुळे बदल घडणार नाही. त्याच्याकरता म्हणून आपल्याला परत मूळ संकल्पनेकडे जायला पाहिजे. ते म्हणजे हायर एज्युकेशनला स्पेसिफिकली आपल्याला 2-3 महत्वाच्या गोष्टी करायला पाहिजेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर 2 किंवा 3 सब्जेक्टचं इंटिग्रेशन करायचं असेल तर त्याचा करिक्युलम हा इंडस्ट्री ओरिएंटेड असला पाहिजे. तुम्ही त्याची डिमांड तिकडनं घ्या आणि ती डिमांड तुमच्या इंडस्ट्रीबरोबर कनेक्ट असायला पाहिजे. थोडक्यात म्हणजे तुमचं कॉलेज कुठेतरी एका कोपऱ्यात पुण्याच्या आणि इंडस्ट्री दुसऱ्या कोपऱ्यात, असं उपयोगाचं नाहीये. युरोपमध्ये आमच्या इथे जेव्हा इंडस्ट्री तयार होते त्या इंडस्ट्री बरोबर अकॅडमिया तयार होतो आणि जोपर्यंत इंडस्ट्रीला गरज नाही तोपर्यंत इव्हन अकॅडमिया पण तयार होत नाही आणि व्हाईस वर्सा. अकॅडमियामधनं इंडस्ट्री नवीन तयार व्हायची क्षमता असते. सो ह्या 2 गोष्टी एकत्र करायला पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इंडस्ट्री आणि अकॅडमियाचं इंटिग्रेशन कराल त्यावेळेला तुमच्याकडे फ्लेक्झिबल मॉडेल ऑफ लर्निंग असायला पाहिजे. त्याच्याकरता म्हणून क्रेडिट सिस्टीम जगभरात आणली गेली. भारतामध्ये पण क्रेडिट सिस्टीम प्रत्येक विद्यापीठामध्ये आहे, पण त्याची फ्लेक्झिबिलिटी किती आहे मला सांगा भाऊ. तुम्ही विचार करा. उदाहरणार्थ इंजिनिअरिंगचे किती विद्यार्थी स्वतःचं कोर्सवर्क डिफाईन करतात?
इंजिनिअरिंग सोडा कुठलंही, इव्हन अगदी आर्ट्स, आता आर्ट्स सब्जेक्ट किंवा सगळ्या ज्या लिबरल आर्ट्स आहेत ह्याच्यामध्ये तर केवढी फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे की माझं कोर्सवर्क मी तयार करायला पाहिजे. मी याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन हा आत्ताचा सगळ्यात टॉप विषय आहे सगळीकडं, आणि आपल्या पण पॉडकास्टचा एक महत्वाचा पार्ट आहे. आमच्या इथं एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन कसं घेतात याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या इथं बॅचलर्स, मास्टर्स आणि डॉक्टरेट डिग्री इन एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन असते. त्यापैकी बॅचलर्सला पहिल्या वर्षी 45 विद्यार्थ्यांचा इंटेक असतो आणि 4 वर्षाचा कोर्स असतो. त्यामध्ये पहिल्यांदा आलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश करायची असते. पहिल्यांदा कंपनी एस्टॅब्लिश करायची. पहिले 6 महिने तुम्हाला कॉमन कोर्स वर्क असतात आणि 6 महिन्यात तुम्हाला 45 विद्यार्थी ग्रुप्स पाडून प्रत्येकाने स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश केली. लिगल, लायबल, टॅक्स कंप्लायंट कंपनी एस्टॅब्लिश करायची. म्हणजे जे आपल्याकडे सगळ्यात शेवटी करायचंय तिथे सुरुवात ते पहिल्यांदा सुरुवातीला करायचं. आता कंपनी एस्टॅब्लिश करायची आणि नंतर त्या कंपनीला लागेल आणि ती कंपनी प्रॉफिटेबल होईल, तुमचा डोमेन तयार होईल, त्याचा कॅश फ्लो मेंटेन होईल. हे सगळं करण्यासाठी मग त्यातनं काय तुम्हाला शिकायचं ते शिकण्यासाठी कोर्सवर्क तुम्ही तुमचं डिझाईन करायचं. आणि तुमच्या 3rd इयर आणि लास्ट इयर ऑफ एक्झाम्स आर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ऑफ युअर कंपनी. तुम्ही तुमच्या कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवायचं. दॅट इज युअर एक्झाम. आता त्याकरता म्हणून मला पहिल्या वर्षी माझ्या कंपनीला सीड फंडिंग कसं लागेल ह्याचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्याकरता कोर्सवर्क घ्या. दुसऱ्या वर्षी त्याचं मार्केटिंग कसं करायचं माहिती असायला पाहिजे. डीप टेकमध्ये कसं काम करायचं असेल किंवा फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये काम करा, फिनटेकमध्ये काम करायचं असेल तर त्या डोमेनचं तुम्ही काम करा. आणि मग त्याच्यामध्ये कॉमन स्किल्स म्हणजे मल्टीमीडिया मार्केटिंग, डिझाईन मार्केटिंग, सेल्स, फायनान्स, टॅक्स कंप्लायन्स, लिगल, मग ह्याचा अभ्यास करा. आणि हे तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन शिकवतं. सो लर्निंग बाय डुईंग इज अन अप्रोच. नाव यू थिंक की याच्यामध्ये किती डिसिप्लिन्स एकत्र आल्या आणि मग त्याचा उद्देश काय, लर्निंगसाठी कसा आला. सो हे जोपर्यंत आपल्याकडे व्हेरी प्रॅक्टिकल, व्हेरी हँड्स ऑन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण नुसते शब्द वापरून उपयोगाचा नाही की आमच्याकडे मल्टी डिसिप्लिनरी किंवा इंटर डिसिप्लिनरी लर्निंग होतं. तुम्ही जे सांगितलं की आपण जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलवरतीच, अंडर ग्रॅज्युएट लेवलवरतीच एखादी कंपनी स्थापन करतो आणि विद्यार्थी त्यातून शिकत जातो, असे विषय त्याला शिकावे लागतील किंवा शिकायला मिळतील की जे त्याच्या कंपनीच्या ग्रोथसाठी आणि पुन्हा वैयक्तिक विकासासाठी, शिक्षणासाठी खूप गरजेचे असतील. खरं म्हणजे अलीकडच्या काळात भारतामध्ये जेव्हा शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन बदल जेव्हा घडत आहेत तर गेल्या 4-5 वर्षातलीच ही गोष्ट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक खूप मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती येतोय. आपण आता बोलतो आहोत खरं शिक्षण पद्धती फिनलंडमध्ये कशी आहे आणि भारतामध्ये त्याच्यामध्ये काय काय बदल करायला हवेत, पण कुठेही गेला तरी ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलाय. विद्यार्थी तर ते वापरताच आहेत. आपण ज्या विद्यार्थ्यांबद्दल आता बोलतो आहोत, सिनियर कॉलेजमधले विद्यार्थी, तर त्यांच्यामध्ये जेव्हा अशा साधनांचा वापर नियमितपणे वाढतोय तेव्हा याचे काही धोके किंवा याचे काही फायदे या दोन्हीबद्दल आम्हाला काय सांगाल? प्रथमतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याच्यामुळे घडणारे बदल हे इनएव्हिटेबल आहेत आणि ते इनएव्हिटेबल पेक्षा ते पार्ट ऑफ द लाईफ, पार्ट ऑफ द प्रोसेस आहेत हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार नाही असा भाबडा विश्वास जर असेल तर तो पहिल्यांदा मोडून घ्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा बदल घडायचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा कारचा शोध लागला तेव्हा कुठला वाद होता माहितीये का? सगळ्यात महत्वाचा, कारचा शोध लागला तेव्हा माणसांचा वाद होता की अरे कारची गरज काय एवढा खर्च करायची, लाखो रुपये घालून तुम्ही कार घेताय आणि जे गोष्ट चालत चालत जाणं शक्य त्याच्याकरता कार कशाला वापरला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा कार आली तेव्हा एवढा खर्च करायची गरज आहे का की जेव्हा तुम्ही चालणं शक्य आहे. पण जेव्हा कार झाली तेव्हा अजून एक विचार आला, चालायची गरज माणसांना उरणार आहे का? आज मी तिला सगळे कार पण वापरत आहेत, चालतायत पण, आणि चालण्यापेक्षा ट्रेडमिल पण वापरत आहेत. हो, म्हणजे वास्तविक पद्धत ट्रेडमिल सारखा कुठलाही शोध नाही, पण तो गरजेचा आहे. आत्ताच्या जीवनमानाला आवश्यक आहे. ज्या अर्थी तुम्हाला कार आहे, ज्या अर्थी तुम्हाला ट्रेडमिल आहे, दोन्ही इनोव्हेशन्स आवश्यक आहे. हो. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप की वरदान हा निबंध पूर्वी इंटरनेट शाप की वरदान, त्याच्या आधी मी जेव्हा लहान होतो दूरदर्शन शाप की वरदान, आणि त्याच्या आधी ऑटोमोबाईल शाप की वरदान, असाच आपण अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपण जरी किती विचार केला तरी AI विल बी देअर अँड AI इज देअर. पॉईंट नंबर 1. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर AI येणार आहे तर त्याची तयारी आपण करायला पाहिजे का, त्याचं प्लॅनिंग आपल्याकडे असायला पाहिजे का, आणि त्याचं प्लॅनिंग आपल्याकडे आहे का? तर या तिन्हीचंही उत्तर आपल्याकडे नाही असं येतं. अँड आय विल प्रूव्ह इट जस्ट विथ फ्यू पॉईंट. आत्ताच्या विद्यार्थ्यांना, ज्याला जेन झी म्हणतात, दे नो AI लाईक एनिथिंग. तुम्ही कुठलीही टूल वापरा,
आत्ता मी सांगितलं 100 टूल्स मी सांगितली तर 100 पैकी 90 टूल्स ही त्या विद्यार्थ्यांना माहिती असतात. आणि हेच मी शिक्षकांना विचारलं त्यातलं एक टूल पण माहिती नसतं अदर दॅन ChatGPT. किंवा एक 6-7 टूल सांगितली त्यातली मला 3 टूल माहितीच नसतात. थोडक्यात म्हणजे ह्याच्यामधली जी दरी आहे, आज मी तिला एखादी गोष्ट शिकायची असेल तर विद्यार्थी शिक्षकाच्या इन्फॉर्मेशनवर डिपेंडंट नाहीये. त्याच्याकडे मच बेटर टूल्स, मच मेअर ऍक्सेसिबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन आहे. आणि हे शिक्षकांना माहिती आहे किंवा माहिती नसेल तर ते डोळे मिटून दूध पित आहेत किंवा डोळे मिटून की सूर्य उगवला नाही असं समजतात. जोपर्यंत हा जेवढा डिफरन्स वाढत जाईल तेवढा तुम्हाला चॅलेंज कळत जाईल की त्या विद्यार्थ्याला क्लासरूममध्ये याची गरज उरणार नाहीये. पण याचा अर्थ शिक्षकाची गरज नाही असं आहे का? तर अजिबात नाहीये, शिक्षकाची गरज असणार आहे. म्हणून आम्ही म्हणतो की AI विल नॉट रिप्लेस टीचर्स. टीचर्स विथ AI विल रिप्लेस टीचर्स विदाउट AI. त्यामुळे ह्याच्याकरता असलेली शिक्षकांची आणि शिक्षण व्यवस्थांची, शिक्षण संस्थांची AI स्ट्रॅटेजी असणं, त्यांची पॉलिसी असणं हे आवश्यक आहे. AI येऊन आता 3 वर्ष झाली. 2022 नोव्हेंबरला AI आलं. आपल्या प्रत्येक शाळांची AI पॉलिसी आहे. अशी मला एक शाळा दाखवा. अजून तरी नाहीये. ती AI पॉलिसी असली पाहिजे, त्याची AI स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आम्ही AI वापरतो आमच्या क्लासरूममध्ये म्हणजे काय? नाहीतर अदरवाईज आपण शिक्षक फक्त AI वापरतात ChatGPTचा वापर करून आणि विद्यार्थ्यांना म्हणतोय नका बाबा तुम्ही वापरू नका. असं नाही होऊ शकत. विद्यार्थी वर्गात नाही वापरणार, घरी जाऊन ते वापरणारच आहेत. तर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम आणि तुम्हाला तुमची असेसमेंट म्हणजे परीक्षा पद्धती अशी करायला पाहिजे की उद्या विद्यार्थ्यांनी AI जरी वापरलं तरी सुद्धा तुमचे प्रश्न अशा पद्धतीचे असले पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला ती असेसमेंट अवघड वाटायला पाहिजे. त्याचा तुम्ही क्रिटिकल थिंकिंगने विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीची असेसमेंट डिझाईन करायची क्षमता आजकाल विद्यापीठांची असायला पाहिजे. याच्याकरता ऑटोनॉमस विद्यापीठ झाली आहेत, पण आपण स्वतःची असेसमेंट तयार करत नाही अजून पण नाही. स्वतःचं करिक्युलम तयार करत नाही आहोत आपण, स्वतःचं कॉन्टेंट तयार करत नाही आहोत. म्हणजे आपण ऑटोनॉमस म्हणून शब्द म्हणून फक्त वापरला, बट वी नेव्हर यूज द ऑटोनॉमी फॉर अवर ओन लर्निंग. खरं. हा जोपर्यंत आपण करत नाही, ही क्षमता येत नाही, तोपर्यंत आपली विद्यापीठं, आपली ऑर्गनायझेशन्स, आपले हायस्कूल्स हे AI वर्ल्डला सामोरं जाण्यासाठी तयार नाहीयेत. याच्याकरता म्हणून एक संशोधनात्मक AI एनेबल्ड स्कूल्स अँड AI एनेबल्ड युनिव्हर्सिटीज नावाचा प्रोग्राम आम्ही युरोपियन युनियनमध्ये मोठा चालवतो. जगभरातला सगळ्यात मोठा AI रिसर्च बेस्ड पेडागॉजिकल इनोव्हेशन प्रोग्राम आहे. जर तुम्ही वेबसाईटला गेलात ccefinland.org AI एनेबल्ड स्कूल्स असं बघितलं तर त्याच्यामध्ये एखाद्या विद्यापीठाने किंवा एखाद्या कॉलेजनी, शाळेनी AI स्ट्रॅटेजी कशी वापरायची, त्याच्याकरता शिक्षकांची काय तयारी करून घ्यायची आणि विद्यार्थ्यांची काय तयारी असली पाहिजे आणि असेसमेंटमध्ये काय बदल घडायला पाहिजे, हे सगळं करायची प्रोसेस आपण त्यामध्ये समजून देतो आणि त्या माध्यमातून काम करतो. हे फंडामेंटल काम जोपर्यंत आपल्या कॉलेजेसमध्ये होत नाही तोपर्यंत आपण AIच्या मोठ्या या त्याला एक उत्तम वाक्य, हा भस्मासुर म्हटलं तर, पण त्यांनी कुठे हात ठेवायचा हे AIला माहिती आहे. अनफॉर्च्युनेटली ते आपल्याला माहिती आहे की ते आपल्या डोक्यावर ठेवतोय हात का ते टेक्नॉलॉजीवर हे करतोय. सो वी शुड लर्न फ्रॉम दॅट. खरं म्हणजे या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी म्हणतोय त्या विद्यार्थ्याची तर भूमिका आहेच, तो हे वापरणारच आहे, कारण तो त्याच्यानेच त्याचं काम सुकर करून घेणार आहे. याच वेळेला आपल्या शिक्षकांची आणि पालकांची भूमिका पण फार महत्वाची ठरते. शिक्षण संस्थांबद्दल आपण सांगितलं की शिक्षण संस्थांनी आता AI एनेबल्ड असे स्कूल्स तयार होतील, कॉलेजेस तयार होतील, त्यांची स्वतःची एक पॉलिसी असेल AI बद्दलची. पण आपण असं वारंवार म्हणतो की अजूनही आपण खालच्या 2 स्तरामध्ये जाऊ जिथं की आपण लर्निंग रोट लर्निंग मिळेल. पण जेव्हा आपण क्रिएटिव्हिटीची गोष्ट करतोय आणि तिथं पुन्हा एकदा आपण AI वापरण्यासाठी उद्युक्त आहोत, सगळेजण तयार पण आहोत, अशा वेळेला शिक्षकांची आणि पालकांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे की विद्यार्थ्याला या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधता येईल? शिक्षकांची जबाबदारी मी थोडक्यात सांगितलीच आहे, थोडक्यात, जेणेकरून तुमची असेसमेंट अशी तयार करा की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल उद्युक्त होईल आणि तो त्या माध्यमातून AI जरी वापरलं तरी सुद्धा त्याला शिकता. म्हणजे उदाहरणार्थ मी मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं माझ्या मुलाचं की त्याला प्रोजेक्ट वर्क करायचं होतं, त्याला समजून घ्यायचं होतं की कुठल्या प्रकारची केमिकल हार्मफुल आहेत. तर आता ह्याच्यामध्ये तरी AI जरी वापरलं तरी काही उपयोग होणार नव्हता जोपर्यंत त्याला कळणार नाही तोपर्यंत. त्याप्रमाणे आता ह्याला पालकांची काय जोड असायला पाहिजे. एक तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचे पालक हे एवढे असहाय्य आहेत, खरं सांगायचं झालं तर. माझे पालक खूप सिंपल होते. आमचे पालक ते म्हणायचे की बाबा तो अभ्यास कर, भरपूर अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, चांगलं कॉलेज मिळेल, चांगली नोकरी मिळेल आणि रिटायर होऊन तू शांत जगशील. आणि हे त्यांचं मोरऑरलेस बरोबर होतं, अजूनही त्यांचं बरोबर आहे.
आज मितीला आजचे पालक हाच लिनियर थिंकिंग घेऊन किती सांगू शकतात की माझ्या मुलाला चांगले मार्क पडल्यावर चांगलं कॉलेज मिळेल आणि चांगलं कॉलेज मिळाल्यावर त्याचं लाईफ चांगलं होईल, नाही सांगू शकत आहेत. त्यामुळे पालकांनी स्वतःची मतं आपल्या मुलांवर लादणं हे पहिलं थांबवायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मतं तुमची लादत नाहीत, तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. कुठे सपोर्ट करायला पाहिजे तर विद्यार्थ्यांच्या लर्निंग प्रोसेसमध्ये सपोर्ट करा. उद्या जर कॉलेजनी प्रोजेक्ट दिला असेल किंवा शाळेनी प्रोजेक्ट दिला असेल तर तो शिक्षकांनी आणि कॉलेजमध्ये कंप्लीट करून घेणं ही ते कॉलेजची जबाबदारी असायला पाहिजे, ना की त्या पालकाची गरज असायला पाहिजे की मी तुला रेडीमेड सगळं प्रोव्हाइड करतो. आजकाल शाळांमध्ये बरेच पालकच प्रोजेक्ट करत असतात आणि ते पहिलं थांबवायला पाहिजे. तुम्ही जर तुमच्या मुलांना त्यांच्या पायावर उभं राहायला शिकवत असाल तर पहिलं ते सोडून द्या की त्यांनी आज पहिलं यायला पाहिजे. तो जीवनाच्या रेसमध्ये पहिलं जर यायचं असेल तर त्याला पहिल्यांदा आज मदत करणं संपून टाका. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यातला महत्त्वाचं की एकतर विद्यार्थ्याला त्या डायव्हर्जंट थिंकिंग ही आत्ताची गरज आहे, क्रिटिकल थिंकिंग ही गरज आहे. त्यामुळे त्याला जेवढं तुम्ही मार्क मिळवायला तुम्ही उद्युक्त करताय ना त्याहीपेक्षा तुम्हाला एक साधी इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही त्याला एम्पथी शिकवा, ही आत्ता गरज आहे. आणि मी एम्पथी शिकवा याचा अर्थ की मी सॉफ्ट स्किल सांगत नाहीये. आय एम टेलिंग यू अ सिक्रेट बाय विच युअर चाइल्ड विल अर्न इन मिलियन्स. सांगतो तुम्हाला. एआयच्या जमान्यामध्ये कोडिंग ही संकल्पना राहणार नाहीये, ऑलरेडी आत्ता नाहीये. म्हणजे तुम्हाला रेडीमेड कोडिंग केलेले सॉफ्टवेअर, त्याच्या असलेले एआय बेस्ड टूल्स अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त त्याला सांगायचं की बाबा ह्या पद्धतीचं ऍप्लिकेशन पाहिजे, मला हे आउटपुट पाहिजे, हे इनपुट पाहिजे. ह्या पुढच्या काळामध्ये कोडिंग करणारे स्किल कमी लागतील, पण जेव्हा कोड एकत्र येऊन त्या कोडपासून जे ऍप्लिकेशन तयार होईल त्याचं लार्ज लँग्वेज मॉडेलमुळे त्याचं आउटपुट काय निघेल हे ज्यांना माहिती असेल त्यांची रिक्वायरमेंट जास्त असेल. त्यामुळे वी नीड मोर ऑफ अ प्रॉडक्ट मॅनेजर्स रादर दॅन कोडर्स. आता या प्रॉडक्ट मॅनेजरला पहिली माहिती असायला पाहिजे की कस्टमरला पाहिजे काय आणि माझ्या असलेल्या इनपुट जे मी प्रोव्हाइड करू त्याकडे ॲबिलिटी काय आहे. जोपर्यंत मला एंड युजरचं प्रॉब्लेम माहिती नाहीत, त्याची आय एम नॉट एम्पथेटिक अबाउट द प्रॉब्लेम, हाऊ कॅन आय अंडरस्टँड द रिक्वायरमेंट आणि मी प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करणार. ह्या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या माणसांचे प्रॉब्लेम समजून घेता येणार नाहीत, त्याची एम्पथी तुमच्याकडे नाहीये, हे स्किल नाही, तोपर्यंत तुम्हाला चांगली प्रॉडक्ट्स डेव्हलप करता येणार नाहीत. दुसरं सांगतो, तुम्ही तुमच्या मुलांना लँग्वेज शिकवा. आज मितीला सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कशावर होतीये ते म्हणजे लँग्वेज बेस्ड मॉडेल्सवर डेव्हलप होतात. आणि लँग्वेज म्हणजे मी तुम्हाला ही फक्त लँग्वेज, मी कोडिंग लँग्वेज सांगत नाहीये, तर प्रॅक्टिकली स्पॅनिश लँग्वेज, लॅटिन किंवा अजून त्याच्यापेक्षा पुढचा पाठांतर. आय एम टेलिंग गोल्ड माइन ऑफ फ्युचर जॉब्स. दॅट इज आपल्या भारताच्या ज्या मूळ भाषा आहेत, प्राकृत, मागधी, पाली, संस्कृत, यांचा अभ्यास करा. युअर चाइल्ड विल अर्न इन मिलियन्स इन फ्युचर. का? कारण की एआय मॉडेलमध्ये 2026 पर्यंत जेवढा केवढा जगातला इंग्लिश डेटा आहे तो ओपन एआय विल कन्झ्युम बाय 2026 डिसेंबर. बरोबर. बट इंडियन डेटा विल नॉट इव्हन कन्झ्युम बाय 2040. काय म्हणता? कारण की तो अस्तित्व, तो कोडेबलच नाहीये. एक्झाम्पल सांगतो, मनाचे श्लोक असं तुम्ही चॅट जीपीटीला घेऊन बघा, तो नाही सांगणार काय. मनाचे श्लोक, तो मनाच्या श्लोकाच्या कविता करतो. म्हणजे गणाधीश असं जो आपला श्लोक आहे तो सांगत नाही, बिकॉज इट डझंट हॅव मनाचे श्लोक कोडेड इन ओपन एआय. सांगायचा उद्देश मागचा आहे की जोपर्यंत आपलं ओरिजिनल स्क्रिप्चर हे कोडेड फॉर्मॅटमध्ये आपण लार्ज लँग्वेज मॉडेलला देत नाही तोपर्यंत जॉब्स अवेलेबल आहेत त्यामध्ये. जे आता वेगवेगळ्या भाषा शिकतात, म्हणजे आपल्या पुणे विद्यापीठातच उत्तम एक पाली भाषेचं डिपार्टमेंट आहे. दे विल हॅव बेटर जॉब्स इन द फ्युचर रादर दॅन एनीवन एल्स. खरं. सो पालकांना जर खरंच आपल्या विद्यार्थ्यांना एआय वर्ल्डमध्ये करायचं असेल, सो दे शुड थिंक बिट ऑफ फ्युचर रादर दॅन व्हॉट इज हॅपनिंग नाऊ. त्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये किंवा माझा मुलगा मेडिसिनमध्ये व्हायला पाहिजे ह्याच्यापेक्षा माझा मुलगा हे मल्टीडिसिप्लिनरी फील्डमध्ये कसं काम करेल हे जास्त तरी बघायला पाहिजे. खरंच तुम्ही भविष्यात घडणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी आमच्या पालकांना, आमच्या शिक्षकांना आणि तसंच आमच्या साऱ्या विद्यार्थ्यांना खूप व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. तुमच्याबरोबरच्या ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आता वेळेची मर्यादा लक्षात घेता आज पण आपण इथे थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूयात एका वेगळ्या भागामध्ये या मालिकेमध्ये, नवयुगाची ज्ञानमाला. इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, आताच आपण हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. कौशल्याधारित शिक्षण, शिक्षण पद्धती
अध्यापन आणि मूल्यमापन या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. या मुलाखतीचा पुढील भाग 3 आपण उद्या विद्यावाणीवरून सकाळी 11 वाजता ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. या कार्यक्रमात आपण कौशल्यपूर्ण शिक्षण, शिक्षण पद्धती, अध्यापन आणि मूल्यमापन या विषयावर हेरंब कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेत आहोत. आज या कार्यक्रमाचा भाग 3 आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की ही मालिका आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करत आहोत. या मालेमध्ये गेले 2 भाग आपण हेरंब कुलकर्णी यांच्याकडून अध्यापनशास्त्र, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, मूल्यमापनाच्या पद्धती आणि भविष्यातील कौशल्य समावेशक शिक्षण अशा सगळ्या गोष्टींवरती माहिती घेत आहोत. आज हेरंब कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आणि या 3ऱ्या भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर, मागच्या 2 भागांमध्ये आपण असं बघितलं की कौशल्याधिष्ठित किंवा कौशल्यावर आधारित जे शिक्षण आहे त्याची गरज आता आपल्या सगळ्यांना आहे. तसं पॉलिसीमध्ये भारत सरकारने ते आणलेलं आहे, आपल्या राष्ट्रामध्ये ते आहे. आता आपण राबवायला फक्त त्याची सुरुवात व्यवस्थित केली पाहिजे. त्याचबरोबर आपण असंही पाहिलं की विद्यार्थी हे आता शिक्षकांच्याही पुढे गेलेले शिक्षण घेण्याच्या बाबतीमध्ये, आणि कारण त्यांच्या हाताशी एक चांगलं टूल आलेलं आहे आणि एआयची टूल्स बरीच सारी उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग ते करत आहेत. याचबरोबर आपण हेही सांगितलं की पालकांची, शिक्षकांची आणि शिक्षण संस्थांची भूमिका येत्या काळात खूप महत्त्वाची असणार आहे. पहिल्या भागात तुम्ही सांगितलं की तुमच्या घरी तुमच्या मुलाने 6वीतल्या मुलानं अतिशय उत्तम पद्धतीने त्याचा तो प्रोजेक्ट पूर्ण केला. तसंच पुढच्या भागात हेही सांगितलं की फिनलंडमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एखादी कंपनी स्थापन करून मग त्याच्यासाठी ज्या गरजा असतील तशा पद्धतीनं इंटरडिसिप्लिनरी किंवा आंतरविद्याशाखीय असा अभ्यासक्रम सुरू झालेला होता. आता मला थोडंसं पुढे जायचं आहे आणि विचारायचं की उच्च शिक्षण आणि त्याच्याही पुढे संशोधन करायचं आहे. आपल्याकडं भारतामध्ये आपण जर पाहिलं तर संशोधन खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण जे समाजाभिमुख असायला पाहिजे किंवा जे तंत्रज्ञानाशी जोडलेलं असलं पाहिजे किंवा जे आपण असं म्हणू की इंडस्ट्रीशी जोडलेलं असायला पाहिजे असं संशोधन तुलनेनं परदेशांच्या थोडं कमीच राहिलं आहे. तर संशोधनाच्या बाबतीत कौशल्य, संशोधन आणि येणारा काळ याच्याविषयी काय सांगाल? अतिशय महत्वाचा विषय तुम्ही काढताय आणि याच्याकरता जी आवश्यक गोष्ट आहे ते एआयने ऑलरेडी केलेलं आहे. काय होतंय, जर तुम्ही आता आपले डॉक्टरल डिग्रीचे रिसर्च थिसिस बघितलेत आणि त्याच्यामधले स्पेसिफिकली जर तुम्ही सोशल स्टडीज मधले बघितलेत किंवा तुम्ही लिबरल आर्ट्समध्ये बघितलेत किंवा पॉलिटिकल सायन्स मधले बघितलेत, त्याचा मी थोडक्यात अभ्यास केला, कारण की याचा आजकाल अभ्यास करणं काही अवघड नाहीये. तर त्यातले टॉपिक्स हे थोड्याफार फरकाने तुम्हाला सारखेच बघायला मिळतात सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये. म्हणजे उदाहरणार्थ जर असा विचार केला की बाबा स्किल रिक्वायरमेंट इन महाराष्ट्र, तर तोच टॉपिक स्किल रिक्वायरमेंट आंध्र प्रदेश म्हणून कोणतरी वेगळ्या पद्धतीनं सेम टॉपिक सेम कॉन्टेंट अशा पद्धतीने करतं, फक्त व्हेरिएबल 2-3 चेंज करतात अँड वी कन्सिडर दॅट ॲज अ डॉक्टरल स्टडीज. त्याच्याकरता आपण सबमिट करतो. एआयमुळे हे खूप सोपं झालेलं आहे. आजकाल तुम्हाला सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू करायचं असेल तर तुम्हाला 15 मिनिटात तयार होतो. हो, की जे पूर्वी करायला वर्षानुवर्ष लागायचा ते 15 मिनिटात तुम्हाला मच बेटर क्वालिटीनी तयार होतं, मच बेटर व्हेरिएबल्सनी तयार होतं. हे मी थोडं टेक्निकल का सांगतोय की आपल्या इथल्या रिसर्चर्सला माहिती असायला पाहिजे की ही टूल्स वापरून तुम्ही करू शकताय, तर तुम्ही तेच सबमिट करून तुमचे पीएचडी थिसिस सबमिट करू नका. यू कॅन फूल एआय. फुलिंग एआय इज नॉट डिफिकल्ट. यू कॅन फूल इव्हन ह्युमन बिंग, बट यू कांट फूल युअर ओन फ्युचर. बरोबर. तर आज मी तिला 5 मिनिटात तुमची पीएचडी पूर्ण करू शकाल, पण त्या पीएचडीचा उपयोग पुढे जर काही नसेल तर यू आर क्रिएटिंग द ब्लँक पीएचडीज आउट ऑफ दिस. याचा इम्पॅक्ट असा होतोय की आपल्या इथं डॉक्टरल स्टडीज किंवा रिसर्च बेस्ड जे सगळं इनोव्हेशन आहे
ते इंडस्ट्री बॅक किती आहे हे बघायला पाहिजे. त्याच्याकरता फंडिंग किती अवेलेबल, आणि ते सरकारने फंडिंग द्यायची गरज नसायला पाहिजे. आता भारतात तर मला खरं आश्चर्य वाटतं, म्हणजे आपली भारताची इकॉनॉमी एवढी मोठी आहे, वी आर ग्रोईंग ॲट मोर दॅन 6.5% पर ॲनम GDP आपला वाढतोय. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ग्रँट बेस्ड किंवा स्कॉलरशिप बेस्ड डॉक्टर स्टडीज का करावी लागते? इंडस्ट्रीमध्येच एवढं तुमच्याकडे पोटेन्शियल आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट कुठेही घ्या, मग PhD करा त्या गोष्टीची. आणि जर तुमच्याकडे हा प्रॉब्लेम स्टेटमेंट जोपर्यंत नाहीये, तोपर्यंत करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही सॉल्युशन काढणार नाही. सॉल्युशन काढणार तोपर्यंत इनोव्हेशन होणार नाही. इनोव्हेशन होणार नाही तोपर्यंत नवीन इन्व्हेस्टमेंट येणार नाही. त्यामुळे आपल्या इथले पियुष गोयल जे आपले इंडस्ट्री मिनिस्टर आहेत, त्यांनी कॉमर्स मिनिस्टर आहे जे आहेत ऍक्च्युली कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर, त्यांनी खरंच चांगला शब्द वापरला होता की आर वी सॅटिस्फाईड बाय युझिंग झोमॅटो अँड इनोव्हेशन्स लाईक स्विगी बाय क्रिएटिंग द ऍप्स. त्याचबरोबर चायना बघा, चायना एकदम डीप टेकमध्ये, चिप्समध्ये, AI मॉडेल्समध्ये, लार्ज लँग्वेज, त्याच्यात ते इन्व्हेस्ट करत आहेत. ह्याचं कारण की आपल्या डॉक्टरल स्टडीजमध्ये आणि संशोधनाच्या पार्टमध्ये वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. वी आर रिस्पॉन्सिबल ओनली फॉर टिक मार्किंग द डॉक्टरल एक्झाम्स. तर हे जोपर्यंत आपण चेंज करत नाही, तो एक मोठा फरक आहे. आणि हे खूप लांब नाहीये, म्हणजे ऑलरेडी आलेलं आहे. सांगतो तुम्हाला की ऑलरेडी वी आर क्रिएटिंग जॉबलेस डॉक्टरेट्स. ते पुढे व्हायचं नसेल तर आपल्या असलेल्या एज्युकेशनमध्ये रिफॉर्म व्हायला पाहिजे. तो रिफॉर्म होतोय का? तर ऑन पेपर होतोय, इन प्रॅक्टिस का होत नाहीये? त्याच्याकरता आपल्याला, म्हणून आपल्या जे रिफॉर्म कमिटीज असतात त्या स्ट्रॉंग असायला पाहिजेत. त्याच्याकरता असलेले त्याचे क्रायटेरिया आणि UGCचे नॉर्म्स आपले स्ट्रॉंग असायला पाहिजेत. आणि आपण ऑटोनॉमी प्रोव्हाइड करतोय जेव्हा विद्यापीठांना, ती ऑटोनॉमी UGC मॉनिटर कशी करते ह्याचा पण अभ्यास. मी थोडंसं जरा खूप पॉलिसी लेवलचं बोलतोय, पण त्याच्यातनंच सगळं पर्क्युलेट होतंय आणि हे आपण करतोय. हा पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, इंडस्ट्री आणि अकॅडमिक कोलॅबोरेशन करण्यासाठी जी महत्वाची गोष्ट असायला पाहिजे की आपल्या डिपार्टमेंट्समध्ये, आपल्या असलेल्या विद्यापीठांच्या डिपार्टमेंटमध्ये आपले डिपार्टमेंट हे अजूनही सब्जेक्ट बेसिसवरती डिमार्केट केलेले असतात. डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स सापडते, डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी सापडते. पण आजच्या जीवनामध्ये डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सचं काय महत्व आहे मला सांगा? का तुम्हाला गरज आहे की एखादी गोष्ट फेनॉमेनन म्हणून शिकायची गरज आहे? उदाहरणार्थ, वी शुड हॅव डिपार्टमेंट ऑफ स्पेस. स्पेस डिपार्टमेंट म्हणून आहे त्यामध्ये, बट फिजिक्स डिपार्टमेंट शुड बी डिपार्टमेंट ऑफ स्पेस. फिजिक्स डिपार्टमेंट शुड डिपार्टमेंट ऑफ न्यूक्लिअर रिएक्टर्स. फिजिक्स डिपार्टमेंट शुड बी अ डिपार्टमेंट ऑफ एअर कंडिशनिंग. असे जोपर्यंत प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आणि त्यांचे इंडस्ट्रीशी कनेक्ट, विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ स्पेस बरोबर नासाची टीम असायला पाहिजे का काम करायला, इस्रोची टीम असायला का काम करायला. मला सगळे म्हणतील मला या पॉडकास्ट नंतर की अरे आपल्याकडे होतंय ना सगळं, ऑलरेडी आमच्याकडे नासा, इथं आयुका आहे. पण ते विद्यार्थ्यातले ते टॉपिक किती घेतात त्यातले? अगदी मोजून, अगदी पर्सेंटेज वाईज म्हटलं नॉट इव्हन 5%. आपण अजूनही टॉपिक्स आपले खूप जेनरिक टॉपिक्स आपल्याकडे आहेत, ते इंडस्ट्री कनेक्टेड नाहीयेत. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रोसेस पूर्ण होणार नाही. याचबरोबर संशोधनामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रुटी राहत आहेत किंवा ज्या काही गोष्टी राहून जात आहेत, मला वाटतं की त्याचं मूळ पुन्हा तिथंच आहे, जे मागच्या 2 भागांमध्ये आपण सांगितलं की मुलांमध्ये अजूनही ती भूक निर्माण करायलाच आपण कमी पडलो आहोत. क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता ती अजूनही कमी आहे, म्हणून मग त्या पद्धतीचं संशोधन होतंय. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण हीच गोष्ट आहे. आपली अनेक सारी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही म्हणाल की आता अलीकडच्या काळामध्ये थोडे थोडे विषय बदलायला लागलेले आहेत. तर तिथेही जेव्हा कम्प्युटरचा वापर, टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय, पण तरी देखील तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतीय विद्यापीठं, भारतीय शिक्षण तसंही बघितलं तर खूप मागे आहे. तुलनेने मला वाटतं की फिनलंडमध्ये जरा बऱ्यापैकी आणखीन चांगली गोष्ट आहे. 2 देशांची तुलना करता काय सांगाल की भारताने तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये कुठे पाहायला पाहिजे? आपल्या विद्यापीठांमध्ये किंवा आपल्या टीचिंग लर्निंग मॉडेलमध्ये आपण तंत्रज्ञान शून्य वापरतोय आपण आता. आणि शून्य मी अगदी काय म्हणतात, मी युनिव्हर्सिटीत जाऊन बघून त्याच्याबद्दलचा अभ्यास करून मी अगदी जबाबदारीने विधान करतोय. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी शाळांमध्ये तर नाहीच नाही, हायर एज्युकेशनमध्ये नाही वापरत. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे प्रोजेक्टर असणं, कॉम्प्युटर वापरणं, याचं तंत्रज्ञान वापरतोय. हे तर आजकाल तुम्ही ज्या पिढीला शिकवताय ना त्यांच्यासाठी हे काहीच एक्साइटिंग नाहीये. कारण की आपल्यासाठी ते एक्साइटिंग आहे, कारण की आपल्या पिढीच्या वेळेला घरात टीव्ही असणं हेच नाविन्य होतं, किंवा घरात वॉशिंग मशीन आलं किंवा घरात फ्रीज आला. पण ही जी पिढी आता जेन झी किंवा झेन अल्फा जी आता आहे, त्यांच्यासाठी ते काहीच नवीन नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हे काही एक्साइटमेंट नाहीये. आणि त्याचा ते उपयोग क्लासरूममध्ये करतायत का? तर मी एक्झाम्पल सांगतो. आपल्या किती विद्यापीठांमध्ये
आपले सबमिशन्स असतात, युनिव्हर्सिटीतले सबमिशन असतात, ते आपण ऑनलाईन विदाऊट ह्युमन इंटरव्हेन्शन करू शकतो. आता एक्झाम्पल, आपल्या इथं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स विषय आहे, त्याच्यामध्ये कोडिंग असतं, वेगवेगळ्या पद्धतीचे कोडिंग लँग्वेज तुम्ही शिकता. आफ्टर सबमिशन अजूनही बऱ्याच ठिकाणी फिजिकल प्रिंटआउट काढून सबमिशनला लावतात, की ज्याची खरंच काही गरज नाहीये. तुमचं जर ऍप्लिकेशन जर चांगलं वर्क करत असेल तर तुमचं ऍप्लिकेशन वर्क व्हायला पाहिजे. यू शुड सबमिट ऑनलाईन अँड इट शुड बी विदाऊट ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे कुठलाही डिपार्टमेंटमधला प्रोफेसर चेक करतोय कोडिंग कसं करतायत आणि सिंटॅक्स चेक करतोय, हे गरज असायला नकोय तुम्हाला, तरी हा आपण करतोय. याचा अर्थ आपण ती टेक्नॉलॉजी तर वापरतच नाही आहोत. म्हणून म्हटलं तंत्रज्ञान आपण 0 लेवलला वापरतोय आपण. दुसरा महत्वाचा पार्ट, आपल्या असलेल्या बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये जे सबमिशन्स असतात ते सबमिशन आपण चेक पण करत नाही आहोत. म्हणजे जी गोष्ट करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांनी कष्ट करणे, स्वतःचा विचार, आपण म्हणतो ना की विद्यार्थी स्वतःचा विचार करू शकत नाहीये, पण सिस्टीमनीच लावला नाहीये तो विचार करणं. सिस्टीम विचार करत नाहीये, त्यांना असाइनमेंट सबमिट झाल्यावर त्याला फीडबॅक देत नाही. मी स्वतः इंजिनियर झालो, मी 4 वर्षात ज्या सगळ्या असाइनमेंट केल्या त्यापैकी असाइनमेंटमध्ये मला कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक कुठल्याही असाइनमेंटबद्दलचा मिळाला नाही. हे मी अगदी जबाबदारीचं विधान करतोय. आणि ज्या ज्या शिक्षकांनी आम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक दिला त्याच्या माध्यमातून आम्ही शिकलो आणि त्या प्रोफेसरला अजूनही आम्ही मानतो. आजही मितीला आपल्या टेक्नॉलॉजीच्या इंटिग्रेशन क्लासरूममध्ये हा फीडबॅक मिळत नाही. तिसरा महत्वाचा पार्ट, जर आपल्याकडं तंत्रज्ञान क्लासरूममध्ये वापरलं तर ही शिक्षकांच्या बेनिफिटची मी सांगतो तुम्हाला गोष्ट. ओव्हरऑल जर तुम्ही सगळ्या विद्यापीठांमधले शिक्षकांचा जर टाइम टेबल बघितलं तर आय कॅन टेल यू, एक इंडस्ट्रीमध्ये एक शब्द आहे, इंडस्ट्रियल थिंकिंगमध्ये एक शब्द, त्याला म्हणतात मुदा. मुदा इज अ जॅपनीज वर्ड फॉर नॉन व्हॅल्यू ॲडेड ऍक्टिव्हिटीज. जर विद्यापीठामध्ये शिकणं आणि शिकवणं ही प्रक्रिया धरली, ही महत्वाची प्रक्रिया धरली, तर नॉन व्हॅल्यू ॲडेड ऍक्टिव्हिटीज याचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर आपल्या विद्यापीठांमध्ये किंवा आपल्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये 70% कामं असतात की जी नॉन व्हॅल्यू ॲडेड ऍक्टिव्हिटी असतात, मुदा ऍक्टिव्हिटी असतात. आणि त्यातली बरीचशी ऍक्टिव्हिटीज या असाइनमेंट्स, एक्झामिनेशन्स याच्याबद्दलच्या असतात, ज्याच्याबद्दलचा फीडबॅक मिळत नाही. आणि टीचिंग अँड लर्निंग बाजूलाच सरकतं. जोपर्यंत आपल्याला ह्या नॉन व्हॅल्युएटेड ऍक्टिव्हिटी आयडेंटिफाय करायची प्रोसेस माहिती नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. टेक्नॉलॉजी कॅन आयडेंटिफाय दीज नॉन व्हॅल्युएटेड ऍक्टिव्हिटीज. सगळ्या गोष्टी म्हणजे असाइनमेंट्स बद्दलचे चेकअप असेल, त्याचं कॉमन इन्फॉर्मेशन असेल, मल्टिपल चॉईस बद्दलचे ऑटोमॅटिक ग्रेडिंग असेल, ट्युटरिंग असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करता येऊ शकतात. ते करणं आवश्यक आहे. ते जेव्हा कराल तेव्हा तुम्ही मूळ टीचिंग अँड लर्निंग आता जे फक्त 30% करताय ते पुढे 100% करा. तर म्हणून म्हटलं की आपण टेक्नॉलॉजीचा खरं वापर करतच नाही आहोत. आपण खरं तिथं जायलाच हवा. आपण टेक्नॉलॉजीचा वापर वाढला पाहिजे. जेव्हा आपण 21व्या शतकाची 25 वर्ष आता सरत आली आहेत तेव्हा आपण टेक्नॉलॉजीकडे वळलंच पाहिजे. संशोधनाकडे आपण खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे. तरच आपल्या इथं चांगले जॉब्स तयार होतील, मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये गोडी वाटू लागेल. आपल्याकडचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे वर्गामध्ये पटसंख्या 100-120 आहे, पण समोर मुलंच मुळात 5 किंवा 7 किंवा 10 बसलेली आहेत. हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. त्याचं चॅलेंज असं नाही करता, वी हॅव नॉट क्रिएटेड एनी इंटरेस्टिंग थिंग फॉर देम टू कम क्लासरूम. आणि म्हणूनच मग भविष्यातलं जे शिक्षण असणार आहे ते तुमच्या दृष्टीनं, आता तुम्ही जे प्रयोग करतात त्या दृष्टीने ते कसं असणार आहे. आणि त्याचबरोबर शेवटी जाता जाता आम्हाला हेही सांगा की तरुणांनी फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर कौशल्य जर अंगी बाणवायचे तर अशा कोणत्या महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत की ज्या त्यांनी आता सुरू केल्या पाहिजेत अंगी करायला. तर भविष्यातलं शिक्षण जर खरं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची खरं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर वी शुड अडॉप्ट प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग. की त्याचाच पुढचा पार्ट म्हणून फेनॉमेनन बेस्ड लर्निंग हे तुम्ही शिकायला पाहिजे. त्याचं कारण सांगतो त्या मागचं की तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की पटसंख्या 100 आहे पण वर्गात 5 विद्यार्थी नाही आहेत. कारण की त्यांना महत्व वाटत नाही की हे लेक्चर ऐकून मला काय मिळणार आहे हे त्यांना माहिती नाही आतापर्यंत. त्यामुळे शिक्षक पण ऑप्शनल ते टाकतात आणि विद्यार्थी तर ऑप्शन टाकायला तयार आहेत. कारण की मी ॲज अ विद्यार्थी म्हणून माझे कमीत कमी एफर्ट मी क्लासरूममध्ये घालवणं आणि कॅन्टीनमध्ये कॉफी चहा पिणं मला जास्त इंटरेस्टिंग आहे. त्याच्यातनं 4 गोष्टी मी जास्त शिकतो हे मला कळतंय त्यातनं. आणि AI माझ्याकडे आहेच आहे. सो मला जर शिकायचं असेल, मी सिन्सिअर जरी असलो, मी अगदी हुशार विद्यार्थी असलो तरी आय नो दॅट आय एम गेटिंग बेटर इन्फॉर्मेशन दॅन व्हॉट इज आय एम गेटिंग इन द क्लासरूम. ह्याच्याऐवजी शिक्षकांनी उद्या जर प्रॉब्लेम आणला की बाबा माझ्या जवळपास, लेट्स से टेक एक्झाम्पल ऑफ आपलं पुणे विद्यापीठ म्हणा, आपल्या इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचं डिपार्टमेंट आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंडर पार्ट आहे.
उद्या आपल्या विद्यापीठातल्या किती बिल्डिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट क्रायटेरियाच्या अंडर नाही आहेत याचा अभ्यास करणं हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं पहिलं महत्वाचं काम असायला पाहिजे. त्याचं आपण ऑडिट करूया. अच्छा. आणि त्याच्याबद्दलचा अभ्यास करून त्याचा रिपोर्ट आपण गव्हर्नमेंटला सबमिट करूया. आणि हे काम करण्यासाठी मला विद्यार्थ्यांची गरज आहे. मला 100 विद्यार्थी माझ्या डिपार्टमेंटचे पाहिजेत. चला आपण काम करायचं. तुम्हाला त्याबद्दल स्टायपेंड देईन मी तुम्हाला. काय विद्यार्थी नाही येणार? दुसरं, तुमचे जर विद्यार्थी सोशल पॉलिटिकल सायन्सेसचे आहेत, आजकाल पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना एवढा डिमांड आहे की तुम्हाला प्रत्येक दर 2 महिन्यांनी कुठली तरी नवीन इलेक्शन येते, त्याचे प्रॉब्लेम्स, नवीन पॉलिटिकल इश्यूज आपल्याकडे येतात, त्याच्याबद्दलचा डेटा तुम्ही गोळा करा. वी कॅन बी एबल टू डेव्हलप सम नॅरेटिव्ह अबाउट इट. किंवा हेच सोशल सायन्सेसमध्ये, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत. सोशल सायन्सेसचे विद्यार्थी ते प्रॉब्लेम्स अभ्यास न करता, कारण की आपल्या क्लासरूममधला करिक्युलम अजूनही आपण कॉन्टेंट बेस शिकवतो, स्किल बेस शिकवत नाही. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम घ्यायची क्षमता, ही फ्लेक्झिबिलिटी आपल्या करिक्युलममध्ये नाही आहे. ह्या पुढच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम असं शिकवाल की जेणेकरून त्या प्रॉब्लेमचा अभ्यास करून आम्ही शिकवायला पाहिजे की क्लासरूममध्ये कसं शिकवायचं. आय विल गिव्ह एक्झाम्पल फॉर दिस. दॅट्स वाय इन फिनलंड वी डोंट टीच थ्रू सब्जेक्ट, वी टीच थ्रू फेनॉमिनन. उदाहरणार्थ, फिनलंडमध्ये आत्ता आमच्या इथं 24 तासाचा दिवस आहे. आमच्या इथं सूर्य मावळत नाही. डिसेंबरमध्ये आमच्या इथं सूर्य उगवत नाही. महिनाभर अंधार असतो. आता फेनॉमिनन इंटरेस्टिंग आहे का? खूप इंटरेस्टिंग. पण याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला किती सब्जेक्टचा अभ्यास करायला पाहिजे? कदाचित तुम्ही प्रायमरी ग्रेडला असाल तर तुम्हाला जॉग्राफी शिकायला पाहिजे, तुम्हाला थोडं मॅथमॅटिक्स शिकायला पाहिजे, हिस्ट्री शिकायला पाहिजे, तुम्हाला थोडं सायकोलॉजी शिकायला पाहिजे. हेच जर तुम्ही हायर एज्युकेशनला असाल तर आमच्या इथं तुम्हाला याची सायकोलॉजी शिकायला पाहिजे. कारण की अंधार पडलेला असताना विद्यार्थी सकाळी उठतात, 8 वाजता शाळेत जातात, दुपारी येतात 4 वाजता, तेव्हा अंधार पडलेला असतो. डिप्रेशन येतं. तर या काळामध्ये डिप्रेशन न यायला पाहिजे म्हणून सायकोलॉजिकल नीड काय असायला पाहिजे हे आमचे बॅचलर्स आणि मास्टर्सचे विद्यार्थी शिकतात. दे अंडरस्टँड द प्रॉब्लेम स्टेटमेंट अराउंड इट. किंवा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आमच्या इथलं असं एक्स्ट्रीम वेदर असेल, -20 डिग्रीज ते +30 डिग्रीज, तर ह्याच्यामध्ये कुठले अन्नपदार्थ उगवतात, आमच्या इथली इकॉनॉमी कशी आहे, इम्पोर्ट काय होतं, एक्सपोर्ट काय होतं, याचा अभ्यास करणं. हे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही आणि हे जेव्हा क्लासरूममध्ये शिकवलं जात नाही तोपर्यंत त्यांना इंटरेस्ट वाटत नाही. आमच्या क्लासरूम्समध्ये आजकाल विद्यार्थी लेक्चरिंगला कमीच येतात. दे कम टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. हे जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही क्लासरूममध्ये बदल घडवू शकत नाही. आणि याचाच करोलरी म्हणून असं आहे की हे शिकवण्यासाठी म्हणून तुम्हाला स्किल्स काय शिकवायचे हे माहिती असायला पाहिजे आणि त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट हा त्यांच्या लर्निंग आणि इंटरेस्टवर होणारच आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही इंडस्ट्रीशी कनेक्ट होणार. त्यामुळे जोपर्यंत टीचिंग मेथड बदलत नाही तोपर्यंत इंडस्ट्री पण चेंज होणार नाही. विद्यार्थ्यांच्याकडे कोणत्या 3 गोष्टी असल्या पाहिजेत की ज्यांनी खूप जास्त प्रो असल्या पाहिजे? प्रो असल्या पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी म्हटलं तर एम्पथी रिक्वायरमेंट करण्यासाठी एक पहिली महत्वाची गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी करा. ज्याप्रमाणे तुम्ही अकॅडमिक शिकताय ना तोपर्यंत कुठल्या तरी सेवाभावी संस्था, एखाद्या सोशल ऑर्गनायझेशनमध्ये एक उत्तम पद्धतीचा सेवाभावी प्रोजेक्ट करायची तुम्ही क्षमता तुमच्या सीव्हीमध्ये असला पाहिजे. आजकाल तुमच्या सीव्हीमध्ये तुम्ही डिग्री आहे आणि मार्क आहे त्याला काही किंमत नाहीये. जोपर्यंत तुम्ही काहीतरी समाजाला कॉन्ट्रीब्यूट करत नाही तोपर्यंत तुम्हाला उपयोग नाही. मी स्वतः माझ्या कंपनीमध्ये जवळपास आता 100च्या वरती मी इंटरव्ह्यू गेल्या 2 महिन्यात घेतले आणि मी ज्या सीव्हीमध्ये हा क्रायटेरिया नाही की मी समाजासाठी काही केलं नाही ते सीव्ही रिजेक्ट केले आम्ही. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुमच्या असलेल्या ओव्हरऑल रिक्वायरमेंटमध्ये तुम्ही एखादं इनोव्हेशन किंवा प्रॉडक्ट डिझाईन ह्याच्याकडे जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत पुढच्या एम्प्लॉयरला तुम्हाला काही गरज नाही तुम्हाला घ्यायची, कारण की त्याच्याकडे अजून 100 एम्प्लॉई पडलेले आहेत ह्या पुढच्या काळामध्ये. आणि हे प्रॉडक्ट किंवा इनोव्हेशन करणं हे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊन करू शकत नाही. मी सिरियसली सांगतो काय मुद्दा, तुम्हाला कॉलेजमध्ये असताना जेवढं तुम्ही प्रॉडक्ट इनोव्हेशन करू शकता तेवढं इंडस्ट्रीत जाऊन करू शकत नाही, कारण की इंडस्ट्रीतली प्रॉडक्ट इनोव्हेशनची गरज ही त्या इंडस्ट्रीची गरज आहे, त्या एम्प्लॉयरची गरज आहे. आणि त्यांनी त्याचा एक दायरा सांगितलेला आहे की बाबा माझी कंपनी असेल तर ह्याच्यात काम करेल. अजून 4 गोष्टीत मला इनोव्हेशन सांगू नका. हे कॉलेजेसमध्ये आजकाल बरीचशी कॉलेजेस हे इनोव्हेशन बेस्ड करिक्युलम तयार करतायत. त्याच्यामध्ये छोटे छोटे फंडिंग अवेलेबल आहेत. इट्स युअर टाइम टू स्टार्ट युअर बिझनेस इन द कॉलेज इटसेल्फ. जर तुम्ही कॉलेजमध्ये केला नाही तर यू आर बिहाइंड द कर्व. तर तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुमच्याकडे 5-6 वर्ष आहेत, 4 वर्ष बॅचलर्सची आहेत, 2 वर्ष मास्टर्सची आहेत, 6 वर्ष तुम्हाला इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी आहे. स्टार्ट युअर बिझनेस. फेल्युअर झालात उत्तम आहे, लर्निंग मिळेल. सक्सेसफुल झालात जॅकपॉट लागेल. नक्कीच. एक्झॅक्टली.
दुसरा. आणि तिसरा महत्वाचा पार्ट, ह्या सगळ्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय शिकताय ह्याच्याच बरोबर तुम्ही कसं शिकताय ह्याची क्वालिटी तुम्ही मेंटेन ठेवायचा प्रयत्न करा आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करा. तुमचा पोर्टफोलिओ कसा बिल्ड होतोय आणि नेटवर्क कसं तयार होतंय. या पुढच्या काळामध्ये तुमचं जेवढं उत्तम नेटवर्क असेल तेवढे तुम्हाला जॉब्स पण चांगले मिळतील आणि बिझनेस पण चांगला मिळेल. मी तुम्हाला सांगतो, मी COEP मध्ये पासआउट होतो किंवा मी IIM मध्ये किंवा फिनलंडमधल्या आमच्या विद्यापीठाचं अल्युमिनाय नेटवर्क स्ट्रॉंग आहे. सो मी त्या विद्यापीठामध्ये जातो काय की मला तिकडे चांगलं शिकायला मिळतं म्हणून नाही, तर माझं कनेक्शन तिकडे चांगलं असतं. आज ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी त्यावेळेस माझे अल्युमिनाय मला मदत करतात, तिकडचे IAS ऑफिसर मला मदत करतात. सो हे नेटवर्क डेव्हलप करायची जबाबदारी आता या 6 वर्षात तुमच्याकडे आहे. लेट्स डू दिस. वा, खरं म्हणजे तुम्ही अतिशय महत्त्वाच्या स्किल्स, खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. तुमचं हे जे बोलणं आहे हेरंब सर, की सतत ऐकत राहावं असंच आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण आजचा हा आपला इंटरव्ह्यू इथंच थांबवत आहोत. श्रोते हो, आत्ताच आपण शिक्षण आणि तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती ख्याती मिळालेले हेरंब कुलकर्णी यांना ऐकलं. नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये, ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबलच्या सहकार्यानं विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून सादर केली. सर, जाता जाता मला आपल्याला इतकंच सांगायचं की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होत आहेत. तुम्ही आज सांगितलेल्या अनेक साऱ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी तसंच शैक्षणिक संस्थांनी जर अंगीकारल्या तर नक्कीच आपल्या सगळ्यांची भरभराट होऊ शकेल. आपण एका चांगल्या भविष्याकडे नक्कीच आशेनं पाहू शकू. तुमच्या यापुढील सर्व प्रोजेक्ट्सना विद्यावाणीकडून आणि विद्यावाणीच्या श्रोत्यांकडून खूप खूप शुभेच्छा. इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. मस्त वाटलं एकदम. थँक्यू. मित्रांनो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत कौशल्याधारित शिक्षण, शिक्षण पद्धती, अध्यापन आणि मूल्यमापन या विषयावरील हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा अंतिम भाग 3 ऐकलात. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने विद्यावाणीवरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 7447221074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani.fm@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.